We are live. सर नमस्कार, मी PI तुंगार आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो. आता पार्टिसिपेंट जॉईन होत आहेत. 1-2 मिनिटांमध्ये आपण 1 मिनिटातच सुरू करू वेबिनार. आता 500च्या जवळपास पार्टिसिपेंट जॉईन झालेले आहेत, अजून होत आहेत. 1 मिनिटामध्ये आपण त्यांना वेळ देऊत आणि वेबिनार सुरू करू. Sir, if you can also instruct them not to type anything apart from questions in the chat box. त्या दरम्यान आपल्या वेबिनारच्या दरम्यान बऱ्याच जण चॅट मध्ये हाय, हॅलो, गुड इव्हिनिंग असे मेसेज टाकतात. ते मेसेज टाकू नये. फक्त आणि फक्त प्रश्न विचारा. ज्यांना या वेबिनार ऐकताना किंवा आता मनामध्ये काही प्रश्न असतील डिजिटल एव्हिडन्सच्या संदर्भात, तर ते प्रश्न फक्त विचारा, जेणेकरून त्या प्रश्नांवर आपल्याला फोकस करता येईल. जर आपण बाकी मेसेज टाकले तर मुख्य प्रश्न जे आहेत ते कुठेतरी सगळ्या मेसेजच्या गठ्ठ्यामध्ये हरवून जातात. त्यामुळे इतर चर्चा न करता चॅटमध्ये फक्त प्रश्न विचारा. मी आता वेबिनारला सुरुवात करतो. सगळ्यात पहिल्यांदा श्री योगेश थानगे यांचा परिचय करून देतो. श्री योगेश थानगे हे सायबर एक्सपर्ट आहेत. मी त्यांना व्यक्तिशः 2007-08 पासून ओळखतो. पुण्यामध्ये जे डाटा सिक्युरिटी काउन्सिल ऑफ इंडिया आणि नॅसकॉमचे लॅब होती तिथे ते प्रशिक्षक म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केलं. सध्या कॉर्पोरेटमध्ये ट्रेनिंग देत असतात. त्यांनी यशदा पोलीस या ठिकाणी जवळपास 25-30 हजारांपेक्षा जास्त अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिलेलं आहे आणि पोलिसांसोबत खूप जवळून काम करण्याचा त्यांना अनुभव आहे. अनेक महत्वाच्या केसेसमध्ये त्यांनी सायबर एक्सपर्ट म्हणून काम केलेलं आहे. पुणे पोलीस, महाराष्ट्र पोलीस या सोबत त्यांचं भरपूर काम आहे. याशिवाय भारतातील काही महत्वाच्या राज्यातल्या केसेसमध्ये पण त्यांनी काम केलेलं आहे. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या कन्सेप्ट खूप क्लिअर आहेत. डिजिटल असेल किंवा सायबर इन्व्हेस्टिगेशन असेल, हा जो किचकट विषय आहे पोलिसांकरता बऱ्याचदा तांत्रिक गोष्टी किंवा टेक्नॉलॉजी कळत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला तपासाची स्पष्टता येत नाही. त्या दृष्टीने योगेश थानगे अत्यंत सोप्या भाषेमध्ये स्पष्ट आणि बिनचूक आपल्या पोलीस अधिकाऱ्यांना कळेल अशा कन्सेप्ट क्लिअर करत असतात आणि तपासामध्ये योग्य ती दिशा देत असतात. त्यांच्या अनेक केसेस मी स्वतः बघितलेले आहेत, त्यांच्यासोबत काम केलेलं आहे. अत्यंत चांगलं व्यक्तिमत्व आहे. त्यांच्याशी तुम्ही नंतरही संपर्क करू शकता. त्यांचा नॉलेज आणि व्यक्ती म्हणून त्यांच्याशी सतत संपर्क ठेवावा पोलीस अधिकाऱ्यांनी, असं व्यक्तिमत्व आहे. सगळ्या पोलिसांच्या अडीअडचणी त्यांना माहिती असल्यामुळे ते त्या कन्सिडर करून व्यवहारिक ज्या मार्ग असतात, व्यवहारिक कसा काढता येऊ शकतो हे ते व्यवस्थित सांगू शकतात. फॉरेन्सिक मध्ये किंवा तपासामध्ये कोणत्याही उणिवा राहणार नाही याची काळजी घेऊन ते मार्गदर्शन करत असतात. तर मी वेळेअभावी त्यांचा जास्त परिचय करून देत नाही आणि श्री योगेश थानगे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं आजचं आयडेंटिफिकेशन अँड कलेक्शन ऑफ डिजिटल एव्हिडन्स इन इन्व्हेस्टिगेशन या लेक्चरला सुरुवात करावी. थँक्यू सर. थँक्यू. तर डिजिटल एव्हिडन्स
हा जो आपला टॉपिक आहे आजचा, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की डिजिटल एव्हिडन्स हे फक्त सायबर क्राईम पुरते मर्यादित राहिलेले नाहीत. आजकाल असं म्हटलं जातं की प्रत्येक क्राईम सिनारिओ हा डिजिटल क्राईम सिनारिओ, कारण का तिथं थोड्याफार प्रमाणात का होईना तुम्हाला डिजिटल एव्हिडन्सेस मिळतात. तर त्या अनुषंगानेच आज आपण वेगवेगळ्या गोष्टी बघणार आहोत. सगळ्यात म्हणजे डिजिटल इक्विपमेंट काय आहेत, कारण का हे डिजिटल इक्विपमेंटच्या आतमध्ये आपल्याला हा डिजिटल एव्हिडन्स मिळणार आहे किंवा तो आपल्याला कलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर ते आयडेंटिफाय कसं करायचं, याच्यामध्ये वेगवेगळे अप्रोचेस आहेत. आपल्याला जेव्हा एखाद्या ठिकाणी जाऊन तिथे एव्हिडन्स कलेक्शनचा अंदाज येतो, मग ते घर असेल, मग ती ऑर्गनायझेशन, एखादी संस्था असेल, एखादं सायबर कॅफे असेल, आपल्याला थोडंसं प्रिपरेशन आपण केलं की कशा पद्धतीचे आपल्याला प्रश्न विचारायचे, काय करायचे, तर त्या सगळ्या गोष्टी आपण आयडेंटिफिकेशन या फेजमध्ये घेणार आहोत की आपण थोडासा आढावा घ्यायचा आपल्या नॉलेजनुसार की तिथे काय काय आपल्याला मिळू शकतं आणि कशा पद्धतीचे आपल्याला प्रश्न विचारून जास्तीत जास्त डिजिटल एव्हिडन्स आयडेंटिफाय करता येतील. त्याच्यानंतर आयडेंटिफाय केलेले एव्हिडन्स आपल्याला ताब्यात घेताना काय काळजी घ्यायला पाहिजे, कशा पद्धतीच्या त्या प्रोसिजर्स असल्या पाहिजेत. तर काही डिजिटल एव्हिडन्सेस मी चूज केलेले त्याबाबत आपण स्पेसिफिकली बघू. आणि टॅम्परिंग आपल्याकडनं होणार नाही, कारण का डिजिटल एव्हिडन्स आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की थोडे फ्रजाईल असतात. तर टॅम्परिंग जर झालं तर आपल्या पुढच्या प्रोसिडिंग्स मध्ये किंवा कोर्टामध्ये त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात. ते टॅम्पर कसे होणार नाहीत तर त्या अनुषंगाने सुद्धा आपण काही काळजी घ्यायची असतात, ते आपण प्रोसिजर वाईज बघणार आहोत. फॉरेन्सिक्स हे मोर ओव्हर टेक्निकल आहे, तर आपण फॉरेन्सिक्स मध्ये जास्त जाणार नाही आहोत. मोर ओव्हर आज आपण प्रोसिजरल आस्पेक्ट त्याचे पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिलं आपल्याला डिजिटल इक्विपमेंट काय आहेत आणि ते कसे ओळखायचे आपल्याला कळायला पाहिजे. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्या आजूबाजूला जी स्वयंचलित यंत्र आहेत त्याच्यामध्ये दोन प्रकारची स्वयंचलित यंत्र आपल्याला कायम पाहायला मिळतात. एक म्हणजे जी अॅनालॉग सिग्नलवर चालतात, दुसरी जी म्हणजे जी डिजिटल सिग्नलवर चालतात. आता अॅनालॉग सिग्नल आणि डिजिटल सिग्नल याचं एकदम सोपं उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही पूर्वीचे कॅमेरे आठवा. ते पूर्वीचे जे कॅमेरे होते ज्याच्यामध्ये रोल वापरायचे, हे आपण अॅनालॉग कॅमेरा असं म्हणतो. आणि आत्ताचे कॅमेरे जे आपण वापरतो मोबाईलमध्ये जे कॅमेरे, त्यांना आपण डिजिटल कॅमेरा म्हणतो. हा एकदम इझी अंडरस्टँडिंग आहे की तुम्ही अॅनालॉग आणि डिजिटल मध्ये कसा फरक कराल. अजून एक उदाहरण घेतलं आपण तर आपला घड्याळ जे आहे ज्याच्यामध्ये आपल्याला काटे असतात ते अॅनालॉग सिग्नल्सवर चालतं. वेअरएज आपल्याकडे स्मार्ट वॉच असेल किंवा डिजिटल वॉच असेल त्याच्यामध्ये जे आकडे आपल्याला दिसतात, म्हणजे घड्याळात जे काटे असतात अॅनालॉग मध्ये तेच डिजिटल मध्ये आपल्याला आकडे दिसतात. तर बेसिक फरक जर आपण टेक्नॉलॉजी वाईज बघितलं तर अॅनालॉग मध्ये जे सिग्नल असतात ते कंटिन्युअसली व्हेरी होत असतात. आणि आपल्याला आतापर्यंत खूप चांगलं माहिती आहे की जेव्हा जेव्हा डिजिटल सिग्नल येतात किंवा डिजिटल ते कायम दोन स्टेटमध्ये असतात, आयदर 0 किंवा 1. आणि ह्या 0-1 मुळेच बरेचसे त्याचे फायदे सुद्धा आहेत. त्यामुळेच असं आपण बघितलं की बरेचसे जे जुनी उपकरणं होती जी अॅनालॉग वर चालत ती आता डिजिटलवर चालतात. फॉर एन एक्झाम्पल, आता कोविडची सिच्युएशन आहे, बरेच लोक थर्मामीटर घेतात. सगळ्यांना हवंय डिजिटल थर्मामीटर. कुणी ते जुनं जे मर्क्युरीचं थर्मामीटर, ते मर्क्युरीचं थर्मामीटर इज अॅनालॉग. वेअरएज आपण जे आता वापरतो जे लांबनं टेम्परेचर चेक केलं तर त्याला आपण डिजिटल थर्मामीटर म्हणतो. सेम वाईज आपल्या गाडीला जे स्पीडोमीटर पूर्वी असायचं, पूर्वीच्या ज्या गाड्या असायच्या त्यांच्यामध्ये गेज असायचा, तो काटा आपल्याला स्पीड दाखवायचा. आता काय असतं आपल्या गाड्यांमध्ये डिजिटल स्पीडोमीटर. सो आपल्याकडे मोस्ट ऑफ द गोष्टींचं अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्जन चालतं. त्याच्या मागे बरीचशी कारण आहेत. मोर ओव्हर कारण असं आहे की फॉर एक्झाम्पल जर इन्फॉर्मेशन किंवा डेटा स्टोअर करायचा असेल तर डिजिटल सिग्नल्स मध्ये तो कमी जागेत जास्त डेटा स्टोअर करता येतो. याचं उदाहरण घ्यायचं झालं तर आपण कॅसेटचं उदाहरण घेऊ. जे आपल्या पूर्वी कॅसेट याच्या गाणी ऐकण्यासाठी त्या कॅसेट मोठ्या असायच्या. समजा आपल्याला त्या कॅसेट डुप्लिकेट करायचा तेव्हा प्रॉब्लेम यायचा, किंवा त्या कॅसेट जर आपल्याला खूप सारी आपल्याकडे लिटरली आपल्याकडे कॅसेटचे ते असे एक लायब्ररी सारखं असायचं. पण तेच आता एक छोटंसं मेमरी कार्ड येतं, त्यात सगळी गाणी बसतात. मे बी मी म्हणाल अख्खी लायब्ररी तुम्ही त्याच्यामध्ये लोड करू शकता, त्याची साईज एकदम छोटी असते. तो हा एक ऍडव्हान्टेज मिळतो डिजिटलमध्ये आणि त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त गॅजेट डिजिटल असतं. सो आपल्या आजूबाजूला सुद्धा असं कधी होणार नाही की अॅनालॉग कम्प्लिटली जातील. येस, आपल्याला काही काही ठिकाणी अॅनालॉग लागतं. फॉर एक्झाम्पल जर आता मी तुमच्याशी बोलतोय, हा अॅनालॉग सिग्नल आहे जो कॉम्प्युटरमध्ये जाऊन डिजिटली कन्वर्ट होतो आणि परत तुम्हाला ऐकू येताना तो अॅनालॉग. सो अॅनालॉग टू डिजिटल हे कन्व्हर्जन होत असतं. पण इन जनरल आपल्या आजूबाजूला असलेले जे डिजिटल एव्हिडन्स आहेत त्यांच्या स्टोरिंगच्या कॅपॅसिटीमुळे आपल्याला कुठल्याही गुन्ह्याच्या तपासामध्ये जास्तीत जास्त माहिती देतात आणि त्या माहितीच्या आधारे आपण त्या गुन्हेगारापर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे आपलं डिजिटल इक्विपमेंट ओळखता यायला पाहिजे, कळायला पाहिजेत. आणि मी तर तुम्हाला दिले डिजिटल थर्मोमीटर आहे, डिजिटल स्पीडोमीटर आहे, सीडी डीव्हीडी मधला डेटा आहे, डिजिटल कॅमेरा आहेत. हे सर्व डिजिटल इक्विपमेंट्स आहेत आणि बाकीचे आपले लॅपटॉप, मोबाईल, स्मार्टफोन, टॅबलेट्स हे सर्व त्या कॅटेगरीमध्ये येतातच. सो थोडक्यात 0 आणि 1 मध्ये जिथं जिथं डेटा स्टोअर होतो ते सर्व डिजिटल इक्विपमेंट म्हणून आपण कन्सिडर करू शकतो. आता जस्ट हे आपण बऱ्याच वेळा ऐकलेलं तरी सुद्धा एक रिव्हिजन म्हणून मी घेतलेलं की डिजिटल एव्हिडन्स हा फिजिकल एव्हिडन्स पेक्षा वेगळा का असतो आणि त्याच्यामध्ये काय फायदे कसे, थोडक्यात तो स्ट्रॉंग कसा होऊ शकतो.
फिजिकल एव्हिडन्स, आता फॉर एक्झाम्पल जसं बुटाचा आपण मी तर फोटो टाकलाय, बुटाच्या ठरसाचा आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला तो डुप्लिकेट नाही करता येत जेव्हा तो फिजिकल एव्हिडन्स असतो, पण ते डिजिटल असेल तर ते पॉसिबल आहे. सेम अगेन जसं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं की तुम्हाला एक गाणं आहे, तुम्ही लिटरली लगेच दुसरं कॉपी करू शकता. सो रिप्रोडक्शन ऑफ द एव्हिडन्स इज पॉसिबल विथ द डिजिटल. सेकंड असं आहे की समजा जर कुणी तो ठसा आहे तो टॅम्पर केला, काय म्हणजे छेडछाड केली, तर ते बऱ्याच वेळा नवीन जो बघेल त्याला कळणार नाही की हे टेम्पर झालंय, त्याला असं वाटेल मे बी हे ओरिजिनली असंच होतं. पण काही सॉफ्टवेअरच्या माध्यमातून डिजिटल एव्हिडन्स हा बदलला गेलाय का, त्या छेडछाड झालाय का, हे सुद्धा आपण पाहू शकतो. हा एक प्लस आहे डिजिटल एव्हिडन्सचा. त्याच्यानंतर जर एखादा फिजिकल एव्हिडन्स डिस्ट्रॉय केला तर तो परत ऍज इट इज आणणं फार अवघड असतं किंवा हायली इम्पॉसिबल त्याला म्हटलं जाईल. पण तेच जर आपण डिजिटल एव्हिडन्सच्या बाबतीत म्हणलो, बऱ्याच वेळा लोकांना लक्षात यायला आपण काहीतरी चुकीचं केलंय मोबाईलवरनं कॉम्प्युटरवरनं, ते डिलीट करतात, आपण ऍज इट इज परत आणू शकतो. हा खूप मोठा प्लस आहे डिजिटल एव्हिडन्सचा. त्याच्यानंतर डुप्लिकेशन जे आहे, मोस्टली डिजिटल एव्हिडन्सच्या बाबतीमध्ये आपल्याला कायम माहितीये की इव्हन फॉरेन्सिक्स मध्ये जे काम केलं जातं आणि पृथक्करण जे केलं जातं त्याच्यामध्ये कायम त्याची कॉपी करून त्याच्यावर काम केलं जातं. म्हणजे ओरिजिनल एव्हिडन्स प्रिझर्वेशनचा जो थॉट प्रोसेस आहे हा डिजिटल एव्हिडन्सच्या बाबतीत फार क्लिअर आहे. त्या मानाने डुप्लिकेट करून, म्हणजे त्या ठशाचा डुप्लिकेट करून त्याच्यावर परत काम करणं इज व्हेरी डिफिकल्ट आहे. सो फिजिकल एव्हिडन्सेसला डुप्लिकेट करायचं आणि त्याच्यावर काम करायचं ही प्रोसिजर होत नाही, पण डिजिटल एव्हिडन्सच्या बाबतीत ती होते, कारण का आपल्याला डुप्लिकेशन ऍज इट इज करता येतं. आणि फिजिकल एव्हिडन्स हे मोर ओव्हर टँजिबल असतात, म्हणजे ज्याला तुम्ही हात लावून स्पर्श करून बघू शकता, वेअरएज डिजिटल एव्हिडन्स हे इनटँजिबल असतात, लगेच डोळ्यांना दिसत नाहीत, पण जर शोधले तर इतके चांगले आपल्याला लीड देतात की एखादा गुन्हा जो अडला असेल तो कम्प्लिटली आपला सॉल्व्ह होऊ शकतो. बऱ्याचशा गोष्टी आहेत आपल्या डिजिटल एव्हिडन्सच्या बाबतीत, हे तुम्हाला माहिती पण असेल, थोडं जस्ट रिपीट होईल तुम्हाला, की आपल्याला जसं आपण केअरफुल असतो की बाबा एखाद्या सीन ऑफ ऑफेन्सवर आपण गेल्यानंतर आपले फिंगरप्रिंट्स तिथे गेले नाही पाहिजेत किंवा आपल्याकडनं तिथलं एखादं एन्व्हायरमेंट डिस्टर्ब नाही झालं पाहिजे, ह्या बाबतीत जशी आपण काळजी घेतो सेम काळजी आपल्या डिजिटलच्या बाबतीत घ्यावी लागते. त्याच्यानंतर आपल्याला माहिती की थोडे फ्रजाईल आणि डेलिकेट असतात, थोडंसं आपण जर मिस हँडल केलं, व्यवस्थित आपण जर तो थोडक्यात आयडेंटिफाय करताना आपण त्याला ऍक्सेस केलं किंवा काहीतरी वेगळ्या पद्धतीची आपल्याकडनं जर कृती झाली तर तो टॅम्पर होण्याचे चान्सेस असतात. सो ही एक थोडक्यात आपल्याला गोष्ट फार महत्वाची घ्यायला पाहिजे. कधी कधी आपल्या म्हणजे ध्यानीमनी नसताना सुद्धा डिजिटल एव्हिडन्स टॅम्पर झालेले. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही समजा एखाद्या पेनड्राईव्ह मध्ये काहीतरी अश्लील गोष्टी त्या व्यक्तीने ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यातून तो स्प्रेड करतो आणि तो पेनड्राईव्ह घेऊन जर तुम्ही डायरेक्ट तुमच्या लॅपटॉपला लावला, तुमच्या लॅपटॉपमध्ये असलेला एखादा व्हायरस त्यात जाऊ शकतो. याच्यामध्ये तुम्ही जाणून बुजून केला अशातला भाग नाही, अनइंटेन्शनल अल्टरेशन आम्ही त्याला म्हणतो. सो अशा पद्धतीने हे होऊ शकतं, त्यामुळे आपल्याला थोडंसं त्या बाबतीत कॉशियस राहायला लागतं. आणि बऱ्यापैकी डॉक्युमेंटेशन जे आहे हा खूप मेजर रोल प्ले करतो जेव्हा आपल्याला डिजिटल एव्हिडन्स ऍक्विजिशनची वेळ येते. तर या सर्व गोष्टी आपण नक्कीच चर्चा करणार आहोत अजून डिटेलमध्ये. आता आयडेंटिफिकेशन, जसं मी तुम्हाला म्हटलं की कुठलाही क्राईम असू दे, मग तो पारंपरिक गुन्हा असू दे किंवा सायबर गुन्हा असू दे, आपल्याला तो एव्हिडन्स आयडेंटिफाय करता यायला पाहिजे. आपल्याला थोडीशी ती थॉट प्रोसेस डेव्हलप करायला लागणार आहे. ऍज अ पोलीस म्हणून, पोलीस ऑफिसर म्हणून जेव्हा कधी आपण एखाद्या कुठल्याही क्राईम सीनला रिस्पॉन्ड करणार आहोत तर आपल्याला ती थॉट प्रोसेस डेव्हलप करायची की इथं आपल्याला कुठले डिजिटल एव्हिडन्सेस मिळू शकतात आणि जे आपण ऑन रेकॉर्ड घेऊ शकतो किंवा ऑफ रेकॉर्ड सुद्धा आपल्या चांगल्या इन्व्हेस्टिगेशनच्या लीडला वापरू शकतो. तो कुठल्या आहेत आपल्या आजूबाजूला, तर जेवढे पर्सनल आणि प्रोफेशनल यूज मध्ये त्याच्यामध्ये डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर असतो, डेस्कटॉप, लॅपटॉप, टॅबलेट, मोबाईल फोन, मोबाईलचे आता स्मार्टफोन झाले, सर्व्हर्स असतात, नेटवर्किंग डिव्हायसेस असतात, फायरवॉल, स्विचेस, राउटर, स्मार्ट वॉच, स्मार्ट टीव्ही, बायोमेट्रिक सिस्टीम्स, आयओटी डिव्हायसेस, म्हणजे स्मार्ट होम कन्सेप्ट वगैरे बऱ्यापैकी आता यायला लागले, त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ऑटोमेटेड केलेल्या असतात वगैरे. सो आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की जिथंही आपण कुठे रिस्पॉन्ड करणार आहोत आपल्याला ह्या गोष्टींपैकी काही गोष्टी तिथं नक्कीच मिळणार आहेत आणि आपल्याला त्या आधीच थोड्याशा ऍझम करायच्या. आता जर आपण क्लासिफिकेशन म्हणजे आपण त्याच्यात थोडं कॅटेगरायझेशन करायचं म्हटलं तर डिजिटल एव्हिडन्सचं थोडक्यात दोन मेजर कॅटेगरीमध्ये डिवायडेशन होईल, की एक म्हणजे लोकली स्टोअर्ड, म्हणजे सीन ऑफ ऑफेन्सला गेल्यानंतर तुम्हाला ते तिथं मिळणार आहेत आणि तुम्हाला ते तिथंच अक्वायर पण करायचे म्हणजे ताब्यात घ्यायचे. पण काही एव्हिडन्स हे रिमोटली क्रिएट होतात किंवा स्टोअर होतात, म्हणजे मोस्टली बिकॉज ते डिजिटल इक्विपमेंट कुठंतरी नेटवर्कला कनेक्टेड आहे म्हणून बरेचसे एव्हिडन्स हे कुठंतरी सर्व्हरला सुद्धा तयार होतात. सो त्या केसमध्ये आपल्याला हे सुद्धा कन्सिडर करायला लागते की हा डेटा आपल्याला तिकडून सुद्धा अक्वायर करायचा आहे किंवा तिकडून सुद्धा तो मागवायचा आहे लॉफुली. आणि काही काही वेळा असे काही असतात की जे दोन्हीकडे तयार होतात, म्हणजे तुमच्या लोकलवर पण तयार होतात आणि थोडक्यात सर्व्हरवर सुद्धा तयार होतात. एकदम सोपं उदाहरण द्यायचं झालं तर सीडीआर घ्या. तुम्ही एखाद्याचा मोबाईल ताब्यात घेतला, त्याच्यात तुम्हाला डायल कॉल दिसतोय, तो जर तुम्ही
तो झाला लोकल एव्हिडन्स, तो त्याच्या मोबाईलवर आहे, तो तुमच्या ताब्यात आहे, तुम्ही घेऊन ते पृथक्करण करू शकता. पण ऍट द सेम टाइम त्याचा एक लॉग जो आहे तो सीडीआर म्हणून तिथं क्रिएट झालेला आहे, जो की रिमोट आहे. आपल्याला तो सुद्धा आणायला लागतो की हा सीडीआर मध्ये सुद्धा दिसतंय, याच्या मोबाईलवर सुद्धा दिसतोय. सो दॅट वे आपण तो एव्हिडन्स जास्तीत जास्त स्ट्रॉंग करू शकतो. तो आपल्याला हे कायम लक्षात ठेवायला लागणार की कुठले एव्हिडन्स हे लोकली आपल्याला मिळणार आहेत आणि कुठले एव्हिडन्स हे आपल्याला मागवायला लागणार आहेत. आणि आजकालचे जे डिजिटल इक्विपमेंट आहेत त्याच्या वर्किंग नुसार हे डिसाईड होतं. काही आता फॉर एक्झाम्पल स्मार्ट वॉच आहे, एखाद्या केसमध्ये तुम्हाला समजा एखाद्या व्यक्तीचं समजा त्यांनी सुसाईड केलेलं आहे किंवा त्याचं काहीतरी अशा पद्धतीत बॉडी ऑफेन्स आहे, त्यांनी स्मार्ट वॉच घातलेला असेल, तर काही स्मार्ट वॉच त्यांच्या स्मार्ट वॉचवर पण काही डेटा ठेवतात, और कधी कधी तो क्लाउडला सुद्धा अपलोड झालेला असतो. सो आपल्याला ते बघायला लागते की ते वॉच कोणतं आहे, त्याचे फीचर्स काय आहेत, त्याच्यामध्ये ती फॅसिलिटी आहे का की हा डेटा क्लाउडला सुद्धा जात असेल तर आपण तो डेटा तिथून पण मागवायचा असतो, आपल्या त्या वॉचमॅन सुद्धा कलेक्ट करायचं. अशा पद्धतीने प्रत्येक गुन्ह्यामध्ये आपल्याला हे कॅटेगरायझेशन आणि याचं नॉलेज आपल्याला ठेवायला लागणार आहे. लोकली स्टोअरमध्ये डेस्कटॉप येतात, लॅपटॉप येतात, टॅबलेट येतात, मोबाईल फोन्स येतात, स्मार्टफोन्स येतात, डीव्हीआर येतो, मोस्ट ऑफ द टाइम सीसीटीव्ही म्हणा असल्यामध्ये डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर असतात ते लोकली. कारण का आपण क्राईम लोकली स्टोअर म्हणजे सोप्या भाषेत तिथं गेल्यावर आपल्याला तो एव्हिडन्स तिथेच मिळणार आहे आणि तिथंच तो आपल्याला ऍक्वायर करायचा. आणि रिमोटली स्टोअर म्हणजे काय, तो एव्हिडन्स तिथे नाहीये, तो कुठंतरी कंपनीच्या क्लाउडवर किंवा कुठल्या तरी सर्व्हरवर दुसऱ्या कॉम्प्युटरवर, कारण का ते डिजिटल इक्विपमेंट नेटवर्कला जोडलेलं आहे. आणि हे कॅटेगरायझेशन मला असं वाटतं तुम्ही प्रत्येक क्राईम सीनला जिथं जिथं रिस्पॉन्ड करणार आहात तुम्हाला ते माहिती पाहिजे की हा एव्हिडन्स इथं तयार होणार आहे. फॉर एक्झाम्पल व्हॉट्सअपचं असेल तर व्हॉट्सअप आपल्याला मोबाईलमध्ये पण मिळतं, व्हॉट्सअप आपल्याला त्याच्या क्लाउड बॅकअपमध्ये जीमेलच्या ते पण मिळू शकतं. सो दॅट वे आपल्याला माहिती पाहिजे की हा एव्हिडन्सचं अजून रिप्लिकेशन किंवा बॅकअप किंवा अन्य प्रकारे दुसरीकडे सुद्धा तो रेकॉर्ड होतो का. त्याच्यानंतर बायोमेट्रिक सिस्टीम असेल, बायोमेट्रिक सिस्टीमचं पण होतं. काय बायोमेट्रिक सिस्टीम डायरेक्ट नेटवर्कला कनेक्टेड असतात आणि तिथं ते डेटा अपलोड करतात, काहींचं त्यांच्या स्वतःकडे असतं. सो यानुसार आपल्याला तो पण त्याचं कसं करायचं, जेव्हा तुम्ही क्राईम सीन ऑफ ऑफिसला आता तुम्हाला तिथं मिळाले बायोमेट्रिक, तुम्ही लगेच गुगलवर टाईप करू शकता की ह्याचं मॉडेल काय, ह्याचं फंक्शनिंग काय, ह्याच्या फंक्शन मध्ये नेटवर्कला कनेक्टेड आहे का किंवा नाही किंवा स्टँड अलोन आहे, तिथल्या तिथं चेक करतो. तर अशा पद्धतीने तुम्हाला ती सुद्धा इन्फॉर्मेशन लगेच एकदम इझिली अवेलेबल होऊ शकेल आणि त्यामुळे तुमचा अप्रोच एक फिक्स होऊन जातो की आपल्याला हा एव्हिडन्स कुठून गॅदर करता येईल. आणि बऱ्याचशा अशा केसेस असतात, जसं ईमेल आहे. फॉर एक्झाम्पल एखादी केस आहे ज्याच्यामध्ये ईमेल फार महत्वाचा एव्हिडन्स आहे, तर कधी लोक काय करतात, आपल्या त्यांचे जे लॅपटॉप असतात त्याच्यामध्ये आउटलुकमध्ये तो ईमेल कॉन्फिगर करतात. अशा केसेसमध्ये काय मिळतं, लॅपटॉपमध्ये पण तो ईमेल मिळतो आणि इन केस तो सर्व्हरला असेल आणि सर्व्हिस प्रोव्हायडर आपल्याला ईमेलची कॉपी देत असेल तर त्याच्यामध्ये आपण दोन्हीकडनं मागवता येतो. आणि जेव्हा आपण दोन्हीकडनं मागवतो आणि एव्हिडन्स सेम आहे हे आपण जेव्हा सिद्ध करतो तो खूप स्ट्रॉंग एव्हिडन्स बनतो. सेम मोबाईलच्या बाबतीमध्ये बऱ्याच वेळा आपल्या मोबाईलमध्ये जर तुम्ही बघितलं तर स्मार्टफोन्स या बाबतीत खूप असतात की जोर तुम्ही त्याच्यामध्ये अकाउंट क्रिएट करत नाही तोर तो स्मार्टफोन तुम्हाला त्याच्यातले फीचर्स वापरू देत नाही. अशा वेळेस जसे त्या मोबाईलमध्ये क्रिएट होतात तसेच त्या ज्या अकाउंट जीमेल असेल किंवा अन्य अकाउंट ह्याच्यावर सुद्धा ते क्रिएट होतात. किंवा बऱ्याच वेळा असं पण बघितलंय की समजा सॅमसंगचा फोन वापरताय तुम्ही, तर सॅमसंगची बाय डिफॉल्ट पण असतात, तर ज्या गोष्टी तुमच्या मोबाईलवर क्रिएट होतात सॅमसंग त्याचा बॅकअप त्यांच्या ह्याच्यावर घेत असतो. तो अशा पद्धतीने जर तुम्ही ठेवलं तर बऱ्याच वेळा तुम्हाला दोन्ही ठिकाणी सुद्धा ते एव्हिडन्सेस मिळतात. आता जसं मी तुम्हाला म्हटलं की जेव्हा आपण एखादा डिजिटल एव्हिडन्स आयडेंटिफाय करत असतो तेव्हा वेगवेगळे सीन असतात. एखाद्या जसं आपण मागच्या सेशनमध्ये बघितलं, तुंगर सरांनी आपल्याला सांगितलं की आयपी ऍड्रेसवरनं आपण फिजिकल लोकेशन पर्यंत पोहोचतो. आता आपण चाललोय फिजिकल लोकेशनला एक्झॅक्टली काय करायचं. सो आयपी ऍड्रेसवरनं आपण फिजिकल लोकेशनला पोहोचलो, आपल्याला अंदाज आला हे फिजिकल लोकेशन काय, बाबा एखाद्याचं घर आहे किंवा एखाद्याचं सायबर कॅफे, एखादी संस्था आहे किंवा एखादी कंपनी आहे. तर आपल्याला थोडा लगेच बाबा एखाद्याचं जर घर असेल तर त्या घरामध्ये काय काय गोष्टी असतात, त्याकडे नेटवर्क किती मोठं असू शकतं. फॉर एक्झाम्पल एखादा सायबर कॅफे, डेफिनेटली तिथं भरपूर कॉम्प्युटर नेटवर्क असतात, म्हणजे आपल्या नेटवर्क संदर्भातले सुद्धा लॉग्स कलेक्ट करणं किंवा अशा पद्धतीने. तर थोडक्यात आपला सीन ऑफ ऑफेन्स आपण आधीच आपल्याला लक्षात येतो आयपी ऍड्रेसमुळे. तर जेव्हा आपण तिथे जाणार आहोत, रिस्पॉन्ड करणार आहोत, तर तिथे एक्झॅक्टली एव्हिडन्स कुठे कुठे असणार आहे त्याचा आपल्याला थोडक्यात आधीच अंदाज बांधता यायला हवा आणि तशी आपली प्रॅक्टिस सुद्धा हवी. हळूहळू जर तुम्ही हे करायला लागला तर गोईंग फॉरवर्ड तुम्ही आधीच प्रिपेअर व्हा. आपण चाललोय ते सायबर कॅफे, आपल्याला तिथं नेटवर्क राउटर असतील, स्विचेस असतील, त्याचे लॉग्स आपल्याला घ्यावे लागतील. आपण चाललोय ती कंपनी आहे, कंपनीमध्ये त्यांचा इन हाऊस सर्व्हर असतो किंवा त्यांनी कुठेतरी होस्ट केलेला आहे. त्या केसेसमध्ये आपला अप्रोच काय, बाबा आपल्याला त्या व्यक्तीचं मशीन पण कलेक्ट करायला लागेल, सर्व्हरकडनं यांचे लॉग्स पण ऑप्टेन करायला लागतील. आपण चाललोय त्याचं मे बी घर असेल, मग त्याच्याकडे मे बी वायफाय असेल, तर वायफाय मध्ये आपल्याला काही लॉग्स मिळत आहेत का. तर अशा पद्धतीचा हा अप्रोच आपल्याला थोडक्यात आधी आपल्याला कळालं की आयपी ऍड्रेसवरनं की समोरची काय आहे नक्की घटना, घरात आहे, कंपनीत आहे, संस्थेत आहे, तर त्यानुसार आपण करू शकतो आपल्या स्वतःला प्रिपेअर.
त्याच्यानंतर जनरल क्वेश्चन्स असतात. बऱ्याच वेळा हे क्वेश्चन फार व्हायटल होतात. मी जेव्हा कंपन्यांचे सुद्धा इन्व्हेस्टिगेशन करतो किंवा पोलिसांसोबत, आपल्याला जेवढं आपण तिकडं म्हणजे एक फिर्यादी आपल्याला येऊन नक्कीच बरेच गोष्ट सांगतो, पण जेव्हा आपण ऍट द सीन ऑफ ऑफेन्स जातो, कारण का आपल्याला काय असतं, सायबर क्राईम मध्ये किंवा टेक्नॉलॉजिकल यूज झाला असं ट्रॅडिशनल क्राईम मध्ये सुद्धा, तर आधी आपल्याला व्हर्च्युअल लोकेशन्स कळतात जे सायबर स्पेसवर आहे, तिथून आपण फिजिकल लोकेशनला मॅप करतो. फिजिकल लोकेशनला मॅप केल्यानंतर तिथे गेल्यानंतर आपल्याला संपूर्ण इन्फॉर्मेशन घ्यायची की बाबा नक्की काय झालं ज्याच्यामुळे तुम्हाला ते कळालं, त्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्या क्षणी आणि कुणी ती माहिती सांगितली, त्याच्यानंतर कोणाला, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी कंपनीतली घटना असेल तर कोणाला सगळ्यात पहिलं कळालं की आणि हे असं आहे. तर ह्या पद्धतीची माहिती विचारून आपण त्या घटनेची जेवढी जास्त इन्फॉर्मेशन घेऊ, याचा फायदा तुम्हाला तुमच्या आयडेंटिफिकेशन मध्ये होईल की बाबा हा एव्हिडन्स कुठे कुठे असू शकतो. कंपनी असेल तर तुम्ही त्यांच्याकडनं तुमच्या त्या जो काही घटना घडली त्याच्याशी संदर्भातली जी काय IT असेट लिस्ट आहे ती मागू शकता. त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की यांच्याकडे काय काय आहे, त्यांच्याकडे सर्व्हर आहे, त्यांच्याकडे कॉम्प्युटर आहे, त्यांच्याकडे लॅपटॉप आहे, त्यांच्याकडे नेटवर्क कसं तयार केले, नेटवर्क डायग्राम तुम्हाला कळते. नेटवर्क डायग्राम म्हणजे काय जास्त कॉम्प्लिकेटेड नसतं, फक्त वेगवेगळे डिव्हायसेस असतात आणि ती कोणाला कसे कनेक्ट केलेले असं असतं. त्याच्यामध्ये जास्त अवघडही असं काही नसतं, एकदम नॉर्मल ते डायग्राम असते. आणि तुम्हाला लक्षात येईल, हा आपल्याला सांगितलंय की हा डेस्कटॉप आहे म्हणजे इथं लोकली आपल्याला एव्हिडन्स आयडेंटिफाय झाला, हा हे इथं सर्व्हर आहे म्हणजे हा आपल्याला लॉकच्या स्वरूपात किंवा हा रिमोटली असेल. कधी इन हाऊस सर्व्हर असतो, कधी आउटसाइड कंपनीच्या आउटसाइड सुद्धा त्यांनी कधी घेतलेली असते, कधी क्लाउड सर्व्हिस घेतलेली असते. तो त्या केसमध्ये आपल्याला तिकडनं तो एव्हिडन्स अक्वायर करायचा. तो अशा पद्धतीचं अंडरस्टँडिंग आपल्याला त्यांना जे वेगवेगळे क्वेश्चन विचारतो त्याच्यातून सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने मिळतं. आता एक एक्झाम्पल मी तर दिले की बाबा सीन ऑफ ऑफेन्स घर आहे एखाद्याच, त्याच्यामध्ये आपण गेल्यावर काय बघतो, सगळ्यात पहिले इंटरनेट कनेक्शन कुठलं आहे. इंटरनेट कनेक्शन असेल तर कधी कधी मल्टिपल पण असतात, कधी कधी घरी लोक 2-2 इंटरनेट कनेक्शन घेतात. मग ते ब्रॉडबँड आहे का, कधी कधी घरी लोक हॉटस्पॉट करून ते वापरत असतात. अशा पद्धतीने आपल्याला बघायला लागतं. त्यानंतर त्यांच्या घरी किती कॉम्प्युटर त्या इंटरनेटला कनेक्टेड आहेत, कुठले वायफाय थ्रू कनेक्टेड आहेत, कुठले केबल थ्रू कनेक्टेड आहेत, त्यानंतर त्यांचं म्हणजे त्यांचे कोण कोण वापरतात. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये रिमुव्हेबल स्टोरेज डिव्हायसेस आहेत का, कारण का मोस्टली जे पर्सनल युजर असतात म्हणजे होम सिनॅरिओ, तिथं रिमुव्हेबल स्टोरेज खूप मोठ्या प्रमाणात मिळतात. वेरस तेच जर कंपनी असेल, कंपनीमध्ये पॉलिसीच असते की आमच्याकडे आम्ही पेनड्राईव्ह अलाव करत नाही, तिथे रिमुव्हेबल स्टोरेज मिळण्याचे चान्सेस कमी होतात. सो अशा पद्धतीने की होम हा आपल्याला माहिती आहे, तिथं रिमुव्हेबल स्टोरेज इज वन ऑफ द क्रिटिकल डिजिटल एव्हिडन्स. त्यानंतर तिथं DVR असू शकतो घराच्या बाहेर लावलेला, की तिथं सातमध्ये DVR येतो, रेकॉर्डिंग करतोय. घर असेल तर DVR असतो, कंपनी असतील तर मोस्ट ऑफ द टाइम त्यांचे जे CCTV असतात ते सेंट्रली कुठेतरी सर्व्हरला स्टोअर करत असतात. तर अशा पद्धतीने इथं आपण होमचं बघतोय की याच्यामध्ये आपण घरात गेल्यानंतर जर तिथं आपण त्यांना म्हणू शकत नाही एखाद्या घरच्या व्यक्तीला की तुम्ही तुमची नेटवर्क डायग्राम द्या, त्या केसमध्ये आपल्याला तिथं ड्रॉ करायला लागेल, हा इथं राउटर आहे, ह्या राउटरला 4 मोबाईल कनेक्टेड होते, 2 लॅपटॉप कनेक्टेड होते, 1 डेस्कटॉप कनेक्टेड आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही तिथे गेल्यानंतर स्वतः सुद्धा ती नेटवर्क डायग्राम स्वतःच्या यूज साठी करू शकता. मी म्हणत नाही प्रत्येक तुम्ही ऑन रेकॉर्ड घ्या, पण स्वतःच्या यूज साठी सुद्धा आपल्याला बऱ्याचशा फायदेशीर ठरते आणि मग आपल्याला एक अंदाज येतो की आपल्याला कुठून कुठून एव्हिडन्स आयडेंटिफाय करून कलेक्ट करायचे. आता ही एक फार महत्वाची गोष्ट आहे. ओव्हर द पिरियड ऑफ माझ्या जे एक्सपिरियन्स आहे त्यामध्ये लक्षात आले की आपण बऱ्याच वेळा जेव्हा इन्व्हेस्टिगेशन करतो आणि जेव्हा तो एव्हिडन्स हा रिमोटली लोकेटेड असतो, जो आपल्याला लॉकच्या स्वरूपात मिळवायचा असतो, तर आपण मोस्ट ऑफ द टाइम आम्हाला IP ऍड्रेसचा लॉक द्या किंवा अन्य गोष्टीचा लॉक द्या की तुमच्याकडे असलेला डेटा आम्हाला इन्व्हेस्टिगेशनसाठी द्या, अशा पद्धतीचा आपण पत्रव्यवहार करतो. पण त्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आपल्याला नमूद करावीशी वाटते, ती म्हणजे प्रिझर्वेशन नोटीस. तुम्ही जर बघितलं तर बऱ्याचशा ज्या कंपन्या आहेत ज्यांचे सर्व्हर आउटसाइड इंडिया आहेत, त्यांच्याकडनं डेटा प्राप्त करायला किंवा तो डिजिटल एव्हिडन्स त्यांच्याकडे जो क्रिएट झाला तो प्राप्त करून घ्यायला बऱ्याचशा अडचणी येतात. याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या अडचणी असतात. कधी कधी आपलं कम्युनिकेशन क्लिअर नसतं, कधी कधी आपण योग्य ईमेलला त्यांना ईमेल फॉरवर्ड केलेला नसतो, आणि सगळ्यात महत्वाचं ही बाब जी मी तुमच्या समोर आता मांडली ती म्हणजे प्रिझर्वेशन नोटीस. आपण त्यांना एक पत्र द्यायचं असतं किंवा आपण जे नॉर्मल पत्र देतो ज्याच्यामध्ये आपण त्यांना म्हणतो की आम्हाला IP ऍड्रेस रिलेटेड डिटेल्स द्या, ऑलरेडी तुंगर सरांनी लास्ट लेक्चरमध्ये कव्हर केले. त्याच्यामध्ये तुम्ही हे पण नमूद करायला पाहिजे की हा एव्हिडन्स प्रिझर्व्ह करा. याचे वेगवेगळ्या गोष्टी असतात. कधी कधी त्याचा ऍक्सेस कंट्रोल झालेला नसतो. मे बी जो युजर आहे ज्यांनी ते फॉर एक्झाम्पल फेसबुक असेल, फेसबुकवर काही त्यांनी फोटो टाकले असतील, बाय द टाइम आपण इन्व्हेस्टिगेशन करतो, समजा आपण त्याला अरेस्ट केलेलं नाहीये, तोवर तो जाऊन त्या गोष्टी डिलीट करू शकतो. डिलीट झाल्यानंतर फेसबुक म्हणाला आमच्याकडे नाहीये. सो आपण ही प्रिझर्वेशन नोटीस देणं फार आवश्यक आहे. प्रिझर्वेशन नोटीसनी आपल्याला काय होतं की आपण त्यांना क्लिअर इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की हा एव्हिडन्स आहे अशा अशा गुन्ह्यामध्ये आणि हा तुम्ही
जतन करून ठेवा. आणि हे करत असताना आपल्याला आयटी ऍक्टचं सुद्धा प्रोटेक्शन आहे. 67C मध्ये स्पष्ट लिहिलंय प्रिझर्वेशन अँड रिटेन्शन ऑफ द इन्फॉर्मेशन बाय इंटरमिडिएट. सो आपल्याला ही प्रिझर्वेशन नोटीस सुद्धा गोइंग फॉरवर्ड सायबरचे गुन्हे असू दे किंवा आपले पारंपरिक गुन्हे असू दे, जेव्हा जेव्हा एव्हिडन्स एखाद्या कंपनीकडनं घ्यायचा आहे, फक्त एक लाईन जरी तुम्ही नमूद केली त्याच्यामध्ये की हा जो एव्हिडन्स आहे तो तुम्ही प्रिझर्व करा, ही सुद्धा खूप आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही रेफर करू शकता ऍज पर आयटी ऍक्ट 67C, तुम्ही हा एव्हिडन्स प्लीज प्रिझर्व करा. आता याच्यामध्ये आपण काय काय म्हणू शकतो की काय करा किंवा काय करू नका, किंवा ह्याचा ऍक्सेस युजरनी ते डिलीट नाही केलं पाहिजे किंवा युजरनी ते टॅम्पर नाही केलं पाहिजे, अशा पद्धतीने तुम्ही त्याच्यामध्ये रिक्वेस्ट करू शकता. त्याच्यानंतर ह्याचा फायदा काय होतो, तर आपल्या केसशी रिलेव्हंट आणि अजून पण असा डेटा मे बी जो आपण मागवला नसेल, जर तुम्ही म्हटलं हे प्रिझर्व करा, त्या पर्टिक्युलर घटनेशी संदर्भातलं सर्व डेटा ते प्रिझर्व करतात. आणि हे प्रॉपर आपण लिगल कम्युनिकेशन करणार आहे, आपण काय हे इन्फॉर्मली सांगत नाहीये, त्यामुळे त्यांच्यावरती लायबिलिटी सुद्धा आहे. आणि हे कोणाकोणाला देऊ शकता, आता फॉर एक्झाम्पल तुम्ही इंटरमिडिएटरीला नक्कीच देऊ शकता जे आपल्याला सर्व्हिसेस देतात. कंपनीजला तुम्ही देऊ शकता खास करून, म्हणजे आता एखाद्या केसेसमध्ये कंपनी आहे आणि कंपनीचा इन हाऊस सर्व्हर आहे, आपण इन हाऊस सर्व्हरच्या हार्ड डिस्क वगैरे आणणं बऱ्याच वेळा फिजिबल नसतं. अशा केसेसमध्ये आपण जर तिथं जात असतो ना, आपल्याला माहिती आहे कंपनीमध्ये गुन्हा झालाय, त्यांच्या सर्व्हरवर त्याचा डेटा आहे, तर आपण त्या कंपनीला प्रिझर्वेशन नोटीस देऊ शकतो की तुम्ही हे प्रिझर्व करणं आवश्यक आहे. असं ते म्हणू शकतात की आमचं बाबी 7 दिवसच रेकॉर्ड, मोस्ट ऑफ द टाइम हे आपण होम यूज बाबत बघतो डीव्हीआरच्या बाबतीत की 7 दिवस रेकॉर्ड होतं, मग 8व्या दिवशी जातो आपण, पहिल्या दिवशीच मिळत नाही वगैरे. कंपनीच्या बाबतीत सुद्धा असं कधी होऊ शकतं किंवा आपला रिस्पॉन्स टाइम समजा कधी उशीर झाला, आपल्याला लेट आयपी ऍड्रेसच्या डिटेल्स मिळाल्या किंवा लेट आपल्याला फिजिकल लोकेशन कळालं, बाय द टाइम समजा आपल्याला कल्पना आहे की बाबा एखाद्या ठिकाणी लॉग्स क्रिएट झालेले आहेत, प्रिझर्वेशन नोटीस देण्यामध्ये काहीच हार्म नाहीये. आता एक्झॅक्टली प्रिझर्वेशन नोटीस बाबत इंटरमिडिएटरी सुद्धा तुम्ही जर बघितलं, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, त्यांच्या वेबसाईटवर त्यांनी व्यवस्थित माहिती दिलेली की प्रिझर्वेशन नोटीस तुम्ही का द्यायला पाहिजे, त्याच्यामध्ये तुम्ही ती कशी द्यायला पाहिजे, जसं लिहिलंय बघा, साईन असायला पाहिजे, स्टॅम्प असायला पाहिजे, ऑफिशियल गव्हर्नमेंटच्या ईमेल आयडी वरनं कम्युनिकेशन झालं पाहिजे. त्याच्यानंतर इथं लगा प्लीज सबमिट, मी हायलाइट केलं एक्सटेन्शन, आणि समजा तुम्हाला ती एक्सटेंड करून घ्यायची बाबा, आपल्या ड्युरेशन मे बी एक 30 त्यांचा ड्युरेशन आपण विचारू शकतो, 90 डेजचा ड्युरेशन असेल, तुम्ही म्हणू शकता 90 डेज पेक्षा हा एव्हिडन्स प्रिझर्व करा किंवा जास्त, तशी तुम्ही एक सेपरेट रिक्वेस्ट द्यायला पाहिजे. सो अशा पद्धतीने तुम्ही एक्झॅक्टली कुठं करायला पाहिजे हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच वेळा आपण कोणातरी विचारतो की कुठल्या ईमेलला आम्ही ईमेल पाठवूया, त्या अनुषंगाने आपण बघू शकतो की प्रत्येक वेबसाईटवर, खास करून ज्यांचे सर्व्हर इंडियामध्ये नाहीयेत, बाहेरच्या सर्व्हरवर आहेत आणि तिथं आपला काही डिजिटल एव्हिडन्स त्यांच्या सर्व्हरवर रेकॉर्ड झाले, तर तुम्ही वेगवेगळ्या, जसे तर मी ट्विटरची लिंक दिली, तुम्ही इथं जाऊन बघू शकता की पोलीस ऑफिसरनी कशा पद्धतीने ट्विटरकडनं माहिती मागवायला पाहिजे. तुम्हाला तुमच्या रिजनल सायबर सेल नक्कीच याला मदत करतील, नो डाऊट, पण तुम्ही स्वतःहून याच्यामध्ये सेल्फ डिपेंडन्स होणं आवश्यक आहे, कारण का सायबर सेल करेलच हेल्प, पण स्वतः जेव्हा तुम्ही व्हाल तेव्हा तुम्हाला कॉन्फिडन्स येईल आणि तुम्ही कुठल्याही कंपनीच्या नोडल ऑफिसरला गव्हर्नमेंटच्या ईमेल आयडी वरनं प्रॉपर स्टॅम्प आणि सहीनी कम्युनिकेशन करून प्रिझर्वेशन करू शकता किंवा इन्फॉर्मेशन सुद्धा मागवू शकता किंवा रिक्वेस्ट आहे, सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला तिथे इझिली प्राप्त होऊन जाईल. एक सॅम्पल लेटर आहे की याहूला बाबा प्रिझर्वेशन नोटीस कशी दिली होती, याच्यामध्ये की आमची जे काय बाबा पोलीस संस्था आहे ती व्यवस्थित असं इन्व्हेस्टिगेशन करत आहे, त्या संदर्भातलं तुम्ही या ईमेल आयडीचा असा डेटा तुमच्याकडे प्रिझर्व करून ठेवा. याचा कसा फायदा होतो की बाय द टाइम तुम्ही सस्पेक्टला शोधार अरेस्ट करा, जर त्यांनी ऍक्सेस करून तो जर डिलीट करायचा प्रयत्न केला तर ऍटलीस्ट तुम्ही प्रिझर्वेशन नोटीसने तो सिक्युअर करताय. सो दॅट वे, आणि मग नंतर जसं आपण एकदा त्यांनी प्रिझर्व केलं तर आपण त्याच्याकडे प्रिझर्वेशन नोटीसमध्ये प्रिझर्व आम्हाला द्या पण आणि प्रिझर्व पण करू. सो त्यांच्याकडे सुद्धा तो प्रिझर्व केलेला असतो आणि त्यांच्या पॉलिसीमध्ये तुम्ही बघायचं की किती दिवस ते प्रिझर्व करतात आणि तुम्हाला हवं असेल तुम्ही एक्सटेन्शन लेटर सुद्धा त्यांना देऊ शकता. आता आपण येऊया ऍक्विजिशन. सो आपण काय बघितलं आतापर्यंत, डिजिटल एव्हिडन्स कुठे कुठे तयार होतात, कसे लोकली असतात, कसे रिमोटली असतात. लोकली आपण तर बघणार आहोत ऍक्विजिशन कसं करायचं, रिमोटली सुद्धा आपण कसं त्यांना प्रिझर्व करणार, म्हणजे जे डिलीट करणार नाही, टॅम्पर होणार नाहीत, जे रिमोटली आहेत ते सुद्धा आपण पाहिलं. आता ऍक्विजिशन म्हणजे आपल्याला ते जप्त करायचे. जप्त करण्यामध्ये वेगवेगळ्या आपण म्हणूया की प्रोसिजर्स आहेत. आपल्याला त्या पर्टिक्युलर सिच्युएशन नुसार, कारण का प्रत्येक वेळी सिच्युएशन ही ऍज इट इज असते असंच नाही. स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आपल्याला सांगतात की ही बेस्ट प्रॅक्टिस आहे, तुम्ही असं फॉलो करायला हवं, पण कधी कधी आपल्याला त्या सिच्युएशन नुसार थोडेफार त्याच्यामध्ये बदल करायला लागतात. पण ऍट द सेम टाइम आपल्याला हे सुद्धा लक्षात घ्यावं लागतं की आपल्या कुठल्याही कृतीने तो एव्हिडन्स जो डिजिटल आहे, आणि डिजिटल असल्यामुळे आपल्याला माहिती की तो लवकर टॅम्पर होऊ शकतो, तर तशी कृती आपल्याकडनं होता कामा नये. आपण बघूया की काय काय आहे. तर थोडक्यात मोस्ट ऑफ द टाइम आपण जेव्हा
एखाद्या घटनेला फर्स्ट टाइम रिस्पॉन्ड करतो, त्याला फर्स्ट रिस्पॉन्डर असं म्हटलं जातं, की अशी व्यक्ती जो घटनास्थळी पहिली जाते आणि त्याचं पहिलं काम काय, तो आपण बऱ्याचशा केसेसमध्ये आपण तिथं तो एरिया सिक्युअर करतो, तिथं असलेले फिजिकल एव्हिडन्स सगळे. सेम पद्धतीने आपल्याला डिजिटल एव्हिडन्सच्या बाबतीमध्ये सुद्धा फर्स्ट रिस्पॉन्डर म्हणून एखाद्या ठिकाणी जेव्हा आपण फर्स्ट टाइम जाऊ तेव्हा आपल्याला तिथं क्लिअर इन्स्ट्रक्शन पाहिजे की कशा पद्धतीने आपण तो एरिया आणि तिथला डिजिटल एव्हिडन्स सिक्युअर करणार आहोत. काय रोल आहेत? आयडेंटिफाय करणं क्राईम सीन, प्रोटेक्ट करणं क्राईम सीन, तिथं असलेले टेम्पररी फ्रजाईल एव्हिडन्सेस कलेक्ट करायचे, त्याच्यानंतर तिथं असलेले इन्सिडेंटच्या बाबतीमधले, जसं मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही तिथं वेगवेगळे प्रश्न विचारा, कोणी सांगितलं, कसं लक्षात आलं, कसं कळालं, आणि सर्व तुम्ही तुमच्याकडे त्याची नोंद घ्या. त्या नोंदीतून तुम्हाला खूप वेळा बराचसा फायदा होतो. आणि त्याच्यानंतर मग आपण सगळं झाल्यानंतर सगळ्यात शेवटी करतो की प्रॉपरली एकदा आयडेंटिफाय झालं, एक्वायर केलं की आपण पॅकेज करून ते सगळं ट्रान्सपोर्ट करतो एव्हिडन्स. सो हे मेजर रोल आहेत. आता बऱ्याच वेळा हे म्हटलं जातं की तुम्हाला फर्स्ट रिस्पॉन्डर टूल किट मध्ये हे पाहिजे, तुम्हाला कॉम्प्युटर पाहिजे. नॉर्मल तुम्हाला बेसिकली सांगतो, एक कॉम्प्युटर ओपन करण्यासाठी जे स्क्रू ड्रायव्हर लागतात ते जरी तुमच्याकडे असले तरी मी म्हणाल तुमच्याकडे चांगलं फर्स्ट रिस्पॉन्डर टूल किट आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, तिथले म्हणजे जे लोकली स्टोर्ड आपले डिजिटल एव्हिडन्सेस आहेत ते जप्त करण्यासाठी अँटीस्टॅटिक बॅग प्लीज कायम सगळेजण वापरा. जर अँटीस्टॅटिक बॅग नाही वापरल्या, वन्स इन अ ब्लू मून, म्हणजे कधीतरी एखाद्या घटनेमध्ये ती हार्ड डिस्क किंवा तो पर्टिक्युलर डिजिटल एव्हिडन्स जो काय तुम्ही स्टोरेज डिव्हाइस जप्त केलं ते खराब होऊ शकतं आणि ती घटना कोणाच्या बाबतीत कधी सांगता येत नाही. तर अँटीस्टॅटिक बॅग वापरायला हे करू नका, म्हणजे अजिबात हेजिटेट करू नका. तुम्हाला फार इझिली त्या चिपली अवेलेबल मिळतील आणि बाकीचं आपल्याकडे मटेरियल असतंच. सो याच्यामध्ये असं नाही की खूप खर्च आहे आणि मग हे टूल किट आपल्याला लागेल. तुम्ही स्वतः सुद्धा डेव्हलप करू शकता. हे असं दिसायला असं असतं, हा प्रॉपर एक फोटो आहे. तुम्ही म्हणाल सर हे कुठल्या एवढ्या केबल वगैरे एवढं सगळं लागत नाही. मोस्ट ऑफ द टाइम तुम्हाला स्क्रू ड्रायव्हर, त्याच्यानंतर हँड ग्लोव्ज, आपले सिलिंग लेबलिंग मटेरियल, जर तुमच्याकडे राईट ब्लॉकर असेल तर राईट ब्लॉकर, तर अशा पद्धतीने तुम्ही हे डिजिटल आपण काय म्हणतो फर्स्ट रिस्पॉन्डर टूल किट तयार करू शकता. आता डेस्कटॉप असेल तर आपण काय अप्रोच बघणार आहोत. याच्यामध्ये मी मुद्दामच लाईव्ह ऍक्विजिशन हा पार्ट कव्हर करत नाही, थोडासा टेक्निकल, याच्यासाठी आपण वेगळं सेशन घेऊ शकतो. आता नॉर्मली कसा अप्रोच आपला असला पाहिजे, सगळ्यात पहिलं आपण गेल्यानंतर डेस्कटॉप असेल आयडेंटिफाईड एव्हिडन्स मध्ये, तर त्याचे सगळ्यात पहिले फिंगरप्रिंट्स आपण प्रिझर्व्ह करायला हवेत. फिंगरप्रिंट्स आपल्याला वेगवेगळ्या सरफेसवर, कधी कधी डस्ट असते त्याच्यावर, त्याच्या थ्रू आपल्याला चांगले मिळू शकतात. त्यानंतर तो डेस्कटॉप चालू आहे की नाही, चालू आहे का बंद आहे हे बघण्यासाठी आपण कायम त्याच्या सीपीयूला जो जोडलेला लाईट्स आणि त्याच्या आतमध्ये जे फॅन आहेत याच्यावरून आपण बघू शकतो की तो चालू आहे का बंद आहे. बऱ्याच वेळा लोक कीबोर्डवर टाईप किंवा अशा पद्धतीने वेगळे ऍक्टिव्हिटी करतात, डिस्प्लेचं बटन दाबून बघ. तर अशा पद्धतीने तुम्हाला बऱ्याच वेळा असं पण होईल की मे बी बंद आहे तो तुमच्याकडनं चालू होईल किंवा चालू आहे तो तुमच्याकडनं बंद सुद्धा होऊ शकतो. तर आपल्याला ऍज इट इज आपल्याला तो ठेवायचा असतो एव्हिडन्स जेव्हा आपण ऍक्वायर करत असतो. जर चालू आहे की नाही हे चेक करण्याचं सगळ्यात बेस्ट आहे त्याचे सीपीयूचे लाईट्स चेक करायचे किंवा त्याच्या आतले फॅन चेक करायचे, कारण जो फॅन फार महत्वाचा भाग असतो खास करून डेस्कटॉपच्या बाबतीमध्ये. त्याच्यानंतर आपल्याला केबल त्या संगणकाच्या मागणं काढायचे आहेत, वॉल पॉईंट मधनं नाही काढायचे, कारण का मध्ये जर कुठली युपीएस सिस्टीम वगैरे असेल तरी तो कॉम्प्युटर चालू राहू शकतो. त्याच्यानंतर हार्ड डिस्क आपल्याला काढायची. आता हार्ड डिस्क कशी काढायची, काय काढायची हे बऱ्याच वेळा झालेले सो मी त्याच्यामध्ये करत नाही. फक्त एक तुम्हाला हिंट देतो आजकाल की ज्या नवीन नवीन हार्ड डिस्क आलेल्या आहेत या बाबतीत थोडंसं जागरूक राहा. पूर्वी जशा साटा आणि आयडी हार्ड डिस्क असायच्या तशा आजकाल एसएसडी येतात आणि एसएसडी मध्ये सुद्धा जर बघितलं तर रॅम कशा दिसतात तशा एसएसडी डेस्कटॉप मध्ये सुद्धा मी पाहिलेल्या आहेत. तो आपल्याला त्या ओळखता यायला पाहिजे. त्यासाठी काय नाही करायचं, जास्त अवघड काही नाही, गुगल करा सिम्पली की एसएसडी कुठल्या कुठल्या प्रकारच्या आहेत, कशा कशा दिसतात, आणि जेव्हा तुम्ही कॉम्प्युटरचं कॅबिनेट ओपन कराल तुम्हाला त्याच्या आतमध्ये त्या लगेच ओळखू येतील. सो अशा पद्धतीने तुम्हाला त्या माहिती पाहिजेत. हार्ड डिस्क काढल्यानंतर तुम्ही कॉम्प्युटर जर बंद असेल तर चालू करून ही एक महत्वाची प्रोसेस आहे, बऱ्याचशा केसेसमध्ये केली जात नाही. त्या संगणकाचा जो बायस आहे, तो बायस मध्ये कसं जायचं, तर कॉम्प्युटर चालू केल्यानंतर कधी कधी तुम्हाला F2 किंवा डिलीट दाबायला लागतं. F2 किंवा डिलीट दाबल्यानंतर त्या संगणकाचं बायस ओपन होतो. ओपन झाल्या त्या बायस मध्ये जो डेट अँड टाइम आहे हा आपल्याला ऑन रेकॉर्ड घेणं फार आवश्यक आहे, कारण का आतमध्ये जे एव्हिडन्सेस त्याच्यामध्ये क्रिएट झालेले असतात ते ह्या डेट अँड टाइम नुसार क्रिएट झालेले असतात. सो हा बायोसचा जो फोटो घेणं आहे किंवा तो टाइम ऑन रेकॉर्ड घेणं हे आपल्यासाठी फार आवश्यक आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला तिथे समजा त्याच्यात काय इन्क्रिप्शन म्हणजे हे तुम्हाला कसं कळेल की मोस्ट ऑफ द टाइम तुम्ही तिथे जेव्हा इन्फॉर्मेशन विचाराल की इन्क्रिप्शन आहे का, याला पासवर्ड आहे का, जर असतील तर आपण ते नमूद करून घेणं, त्या व्यक्तीला विचारून आपल्या वेगवेगळ्या पद्धतीने जेणे आपण विचारून तो आपल्याला आपल्या पंचनाम्यात नमूद करणं आणि नोट डाऊन करणं फार आवश्यक आहे. त्याच्यानंतर आजूबाजूला सुद्धा तुम्ही पासवर्डसाठी सर्च करू शकता.
मोस्ट ऑफ द टाइम जेव्हा हार्ड डिस्क असतात इन्क्रिप्शन असेलच तर आपल्याला मोर ओव्हर पासवर्ड लागतात. अदरवाईज फॉरेन्सिक्स कडे काही टेक्निक्स आहेत ज्याच्यातून ते पासवर्ड ब्रेक पण करू शकतात. पण जर आपल्याला रेडिली अवेलेबल मिळत असेल तर तोडण्यामध्ये पॉईंट नाही. आपण तो आपल्या इंटरोगेशन टेक्निक्सनी नॉर्मल इंटरव्ह्यूनी आपण तो घेऊ शकतो. आणि जर तुमच्याकडे राईट ब्लॉकर ऑन द स्पॉट आहे तर तुम्ही फॉरेन्सिक डुप्लिकेशनचा तिथे विचार करू शकता. जर तुमच्याकडे राईट ब्लॉक नसेल तर तुम्ही नॉर्मल प्रोसिजरने हार्ड डिस्क जप्त करून फॉरेन्सिक लॅबला पाठवून त्यांच्याकडनं त्याचं तुम्ही डुप्लिकेशन करून घेऊ शकता. लॅपटॉप असेल तर थोडासा अप्रोच चेंज होतो. परत फिंगरप्रिंट्स आपल्याला प्रिझर्व करायचे आहेत. सेकंड, परत आपल्याला लाईट चेक करायचे आहेत. लॅपटॉपचे लाईट फार छोटे छोटे असतात. त्याच्यानंतर लॅपटॉपमध्ये सुद्धा फॅन असतो. त्याच्यावरून सुद्धा मला कळेल की लॅपटॉप चालू की नाही. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट लॅपटॉपच्या बाजूला त्याची बॅटरी रिमूव्ह करणे. काही काही लॅपटॉप आजकाल असे येतात की ज्यांच्यामध्ये इनबिल्ड बॅटरीज असतात. त्या केसेसमध्ये आपल्याला परत बायसमध्ये जाऊन तिथे डिझेबल इंटरनल बॅटरी हा ऑप्शन ऑन करून त्या बॅटरीज, हे जरा वेगळा थोडा अप्रोच आहे कारण का नवीन लॅपटॉप आलेत. पूर्वीच्या लॅपटॉपचे सरसकट बाहेरनच बॅटरी निघायच्या, पण नवीन लॅपटॉप आहेत आतमध्ये बॅटरीज असतात. त्याच्यामध्ये ते डिझेबल करायला लागतं आधी बायसमध्ये जाऊन. ती म्हणजे तो थोडक्यात ती बॅटरी जी आहे इंटरनली कनेक्टेड ती हे देणं बंद करते. त्याच्यानंतर मग आपल्याला तो लॅपटॉप ओपन करावा लागतो. लॅपटॉप ओपन केल्यानंतर जेव्हा तुम्ही त्याचा बेस वगैरे ओपन करता त्याच्यामध्ये परत लॅपटॉपमध्ये सुद्धा आजकाल SSD आणि त्या खास करून रॅम सारख्या दिसणाऱ्या SSDचं प्रमाण खूप जास्त आहे. आपल्याला SSD सुद्धा काढून घ्यावी लागते. आपल्याला नॉर्मल हार्ड डिस्क असेल तर ती सुद्धा काढून घ्यावी लागते. पण हे दोन्ही करण्याच्या आधी मला तुम्हाला एक सांगायचंय, जो कुठला लॅपटॉप तुम्ही ओपन करणार आहात आणि त्याच्यातून तुम्ही हार्ड डिस्क काढणार आहात तो लॅपटॉप एकदा तुम्ही गुगलवर सर्च केला तुम्हाला आधीच अंदाज येऊन जाईल आतमध्ये SSD आहे की नाही. सेकंडली, जर इंटरनल बॅटरी असेल, लॅपटॉप ओपन केल्यानंतर आतमधली बॅटरीला असलेलं कनेक्शन एक छोटीशी वायर असते ती काढणं फार आवश्यक असते, नाहीतर अदरवाईज त्यामध्ये एव्हिडन्स टॅम्पर होऊ शकतो. तर अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही ते गुगल कराल तुम्हाला त्याच्यामध्ये ती इन्फॉर्मेशन मिळून जाईल. आपल्याला मॉडेल आणि स्पेसिफिकेशन बघितलं तरी कळून जातं. त्याच्या एन्क्रिप्शन किंवा पासवर्ड असेल त्याच्यासाठी तर तो तुम्ही मागवून घेतला पाहिजे. परत जसं मी तुम्हाला मागं पण सांगितलं, बायस बूट करून त्याचा जो फोटो आहे तो तुम्ही त्याच्यामध्ये घेणं आवश्यक आहे. त्यातला डेट अँड टाइम आपण नमूद करायचा. आणि महत्वाची गोष्ट, जर बायसचा डेट अँड टाइम हा आता मोस्ट ऑफ द टाइम म्हणतो की ऍक्च्युअल टाइम आणि जो बायस मध्ये दिसतो याच्यामध्ये फरक असेल तर ते कसं करायचं. ऍक्च्युअल टाइम जर तुम्हाला चेक करायचा असेल तर मोस्ट ऑफ द टाइम तुम्ही मोबाईलच्या सेटिंगमध्ये गेला तर आपल्या मोबाईलच्या सेटिंगमध्ये जे क्लॉक असतं तिथं ऑप्शन असतो की ऑप्टेन टाइम अँड डेट इन्फॉर्मेशन फ्रॉम द ऑपरेटर. तर ऑपरेटरकडनं जी आलेली असते ऍक्च्युअल आणि रिअल IST असतो. जर तुम्ही तो ऑप्शन सिलेक्ट केला असेल तुमच्या मोबाईलवर ऍक्च्युअल IST दिसेल. त्याच्यातलं आणि ह्याच्यातलं टाइम डिफरन्स तुम्ही नमूद करा जेणेकरून जे एव्हिडन्सेस क्रिएट होतात त्या पर्टिक्युलर टाइम डिफरन्स क्रिएट होतात. तर हे सुद्धा आपल्याला घेणं फार आवश्यक आहे जेव्हा जेव्हा आपण लॅपटॉप कन्सिडर करतो. त्यानंतर पुढे तर मोबाईल ऑलमोस्ट सगळ्या गुन्ह्यांमध्ये आपल्याला हा घ्यावाच लागतो. सगळ्यात पहिलं मोबाईल स्विच ऑफ नाही करायचा. सगळ्यात पहिली काय करायचं तर मोबाईल एरोप्लेन मोडवर किंवा फ्लाईट मोडवर टाकायचा, म्हणजे त्याला येणारे कॉल किंवा अन्य डिस्टर्बन्स बंद होतात. इव्हन मोबाईल डेटा ऑन असेल तो सुद्धा बंद होतो. त्याच्यानंतर आपल्याला अगेन मोबाईल सुद्धा मोस्ट ऑफ द टाइम हे पासवर्ड प्रोटेक्टेड असतात. मी बऱ्याच वेळा असं सुद्धा पाहिलंय की मोबाईलच्या आतमध्ये व्हॉट्सअपला एक वेगळा पासवर्ड दिलेला असतो, परत वेगळ्या SMS ला वेगळा पासवर्ड दिलेला असतो. जर सस्पेक्ट आपल्या समोर आहे, ज्याचा मोबाईल आपल्या समोर आहे, आपण इंटरोगेशननी जास्तीत जास्त पासवर्ड त्याकडनं मिळवावेत. ब्रेक होत नाही अशातला भाग नाही, पण पासवर्ड ब्रेक करणं हे खूप नंतरचं अवघड काम होऊन बसतं. आपल्याला जर पासवर्ड मिळाले तर पुढचं पृथक्करण फॉरेन्सिक लॅबला सुद्धा करणं सोपं जातं. त्याच्यानंतर त्या मोबाईलला असलेले ब्लूटूथ, GPS, NFC सर्व्हिसेस आपण जर तुम्ही बघाल तेव्हा तुम्हाला जर ऑन दिसते तर ते लिहून ठेवायचं की हा याचं ब्लूटूथ ऑन होतं, याचं GPS ऑन होतं, आणि ते बंद करायचं, कारण का जेणेकरून आपली दुसरी कनेक्टिव्हिटी सुद्धा आपण बंद करतो. आपल्याला जो एव्हिडन्स त्याच्यामध्ये अपेक्षित आहे तो तुम्ही त्याच्यामध्ये बघू शकता. बघितल्यानंतर दुसरी एक महत्वाची गोष्ट आपल्याला खास करून स्मार्टफोनच्या बाबतीत करायची की त्याच्यामध्ये कुठला जीमेलचा ईमेल ID वापरलाय, समजा तो अँड्रॉइड असेल, त्यानंतर जर ऍपलचा फोन असेल तर त्याच्यामध्ये कुठला त्यांनी क्लाउडचा ईमेल ID वापरलाय किंवा क्लाउड लॉगिन, ही सर्व इन्फॉर्मेशन आपण व्यवस्थित नोट करून घ्यायची. जीमेल वापरला असेल तर जीमेलच्या संदर्भातले ID पासवर्ड तुम्ही सस्पेक्ट करणं, किंवा iCloud वापरला असेल तर त्याचे पासवर्ड तुम्ही घेणं फार आवश्यक आहे. त्याच्यानंतर जे काही सॉफ्टवेअर आहेत त्या मोबाईलमध्ये ती सुद्धा नमूद करा. बऱ्याच वेळा ह्या सॉफ्टवेअर्सना परमिशन दिलेली असते, कॉन्टॅक्ट ऍक्सेस, SMS ऍक्सेस, आणि मोस्ट ऑफ द टाइम काही सॉफ्टवेअर त्यांच्याकडे क्लाउडला त्या SMSचा, कॉन्टॅक्टचा, अन्य डेटाचा, फोटोजचा बॅकअप घेतलेला असतो. जर तुम्ही ही लिस्ट व्यवस्थित केली, इन केस तुम्हाला त्या मोबाईलमधनं ती रिकव्हरी पॉसिबल नसेल, डेटा ओव्हरराईड झाला असेल, तर तुम्ही हे जे सॉफ्टवेअर त्याच्यामध्ये इन्स्टॉल केले त्यांना कम्युनिकेशन करून त्यांच्याकडे रिमोटली क्रिएटेड एव्हिडन्स मागवू शकता. सो त्यामुळे ही लिस्ट
लिस्ट तयार करणं फार आवश्यक आहे. आपण तर कधी काही डिलीट नाही करत, पण आपल्याकडनं डिलीट होणार नाही याची आपण काळजी घेणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये समजा एखादा मोस्टली पोर्नोग्राफिक हे असेल किंवा एखाद्या शूटिंग केलेलं असेल तर ते आपण ब्लूटूथनी वगैरे ते फॉरवर्ड करत बसू नका, त्याच्यामध्ये ते टॅम्परिंग होण्याचे चान्सेस असतात. बेस्ट तुम्हाला सांगतो, जर एखाद्या मोबाईलमध्ये एखादा एव्हिडन्स दिसतोय तुम्हाला ऍट द टाइम तो एव्हिडन्स घ्यायचा आहे दुसरीकडे, तर त्या मोबाईलच्या स्क्रीनवर तो एव्हिडन्स ओपन करा. तुमच्याकडे असलेल्या गव्हर्नमेंटने दिलेल्या कॅमेऱ्याने किंवा तुमच्या मोबाईलवर तुम्ही त्याचा फोटो घेऊ शकता आणि देन तुम्ही तो फॉर एक्झाम्पल कोणाला दाखवायचा असेल, सिनियर्सना दाखवायचा असेल, अन्य कुठल्या यूजसाठी तुम्हाला वापरायचा असेल तर तो फोटो वापरा. मोबाईल कुठे जोडू नका. जर तुम्ही मोबाईल कुठे जोडला तर त्याच्यात ते ऍक्सेस लॉक क्रिएट होऊन नंतर त्याला चॅलेंजेस कोर्टामध्ये होऊ शकतात. त्याच्यानंतर जसं मी तुम्हाला म्हटलं की दुसऱ्या कॅमेऱ्याने त्या मोबाईलवर ते ओपन करा आणि त्याचा फोटो घ्या. सिम कार्ड असेल त्याच्या दोन ड्युएल सिम कार्ड आहे का, सिम कार्डचा नंबर काय, हे सर्व डिटेल्स नमूद करा. एक्सटर्नल मेमरी असेल ती किती आहे, त्याचा काय सिरियल असेल तर ते आपल्याला नमूद करायचंय. IMEI नंबर नमूद करायचा. IMEI नंबर वरनं तुम्ही हँडसेट वगैरे सुद्धा IMEI.info नावाची वेबसाईट आहे, त्याच्या जाऊन तुम्ही त्याची अजून डिटेल इन्फॉर्मेशन घेऊ शकता. आणि जर त्या मोबाईलला कुठेही काही झालं असेल, कुठं कोपरा त्याचा उडाला असेल, काही त्याची स्क्रीन तुटली असेल किंवा इव्हन थोडा स्क्रॅच जरी असेल, तुम्ही नमूद करा की या मोबाईलच्या स्क्रीनवर अशा स्क्रॅचेस तेव्हा होते जप्तीच्या वेळी. तर ही सर्व गोष्टी आपल्याला हेल्पफुल होतात जेव्हा तो आपल्याला ऍडमिसिबल करायचा असतो, तो कनेक्ट करायचा असतो तो डिव्हाइस टू दॅट पर्सन. त्याच्यानंतर डीव्हीआरच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर अगेन त्यासाठी थोडा एक वेगळा अप्रोच आहे. डीव्हीआर म्हणजे जो लोकली क्रिएट होतो त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं आपण ती सिस्टीम परत तरी शटडाऊन करायची नसते. आपल्याला जे फुटेज आहे जे आपल्याला रिक्वायर्ड आहे ते त्याच्यामध्ये तुम्ही टेक्निशियनच्या हेल्पने त्या डीव्हीआर मध्ये रेकॉर्ड झाले काय तुम्ही पाहू शकता तिथे स्क्रीनवर. त्यानंतर डीव्हीआरचं मॉडेल आहे, मेक आहे, सिरियल नंबर आहे, ही सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला टेकडाऊन करायला पाहिजे. डेट अँड टाइम डीव्हीआरचं सुद्धा चेक करा. माझ्या बघण्यात असं आलेलं आहे जवळजवळ 70 ते 80% डीव्हीआरचे डेट अँड टाइम मध्ये आणि ऍक्च्युअल टाइम मध्ये खूप फरक असतो. सेम गोष्ट मी तुम्हाला सांगतो, मोबाईलवर तुम्ही जर ऑपरेटर ऑप्टेन डेट अँड टाइम केला असेल ऍक्च्युअल IST कळेल तुम्हाला, तो टाइम डिफरन्स याच्यामध्ये नमूद करायचा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर डीव्हीआरच्या अगेन परत तुम्हाला आता डीव्हीआर मधनं लगेच तात्काळ हवंय, मला मे बी सिनियर्सना दाखवायचंय किंवा मला माझ्या वेगळ्या यूज साठी हवाय, मला पॅरलल इन्व्हेस्टिगेशन साठी हवाय. आपल्याला माहितीये डीव्हीआर स्क्रीनवर दिसत असतो, डीव्हीआर मधलं रेकॉर्डिंग जेव्हा तुम्ही चेक करा तुम्हाला दिसलं, तुम्हाला हवंय, मी तर म्हणाल लगेच तुमच्या ऑफिशियल कॅमेरामध्ये, गव्हर्नमेंट दिलेल्या कॅमेरामध्ये किंवा मोबाईलमध्ये तुम्ही त्याचं स्क्रीनचं रेकॉर्डिंग त्याच्यामध्ये करू शकता. दिस वे तुम्ही त्याच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये येत नाही आणि टॅम्परिंगचे चान्सेस क्रिएट होत नाही. त्याच्यानंतर एक्सपर्टच्या मदतीने तुम्ही जे काय तुम्हाला आयडेंटिफाईड फुटेज आहे ते तुम्ही एका एक्सटर्नल पेनड्राईव्ह मध्ये किंवा जर पेनड्राईव्ह मध्ये बसत नसेल, मोठं असेल तर एक्सटर्नल हार्ड डिस्क मध्ये तुम्ही घेऊ शकता. सीसीटीव्ही टेक्निशियन तुम्ही त्यासाठी घेऊ शकता. त्याच्यानंतर एकदा का तुम्ही ते डीव्हीआर मधनं पेनड्राईव्ह मध्ये किंवा हार्ड डिस्क मध्ये घेतलं तर लगेच ते तुमच्या कॉम्प्युटरला जोडून त्याचं सीडी वगैरे करायचं करू नका. मी व्हॉट आय विल सजेस्ट बेस्ट प्रॅक्टिस असं सांगते की समजा तुम्ही ते एखाद्या पेनड्राईव्ह मध्ये घेतलं किंवा एखाद्या एक्सटर्नल हार्ड डिस्क मध्ये घेतलं तर तुम्ही राईट ब्लॉकर हे यंत्र वापरा. राईट ब्लॉकरने काय होईल, जरी तुम्ही ते कॉम्प्युटरला जोडून त्याची तुम्ही सीडी करायचा प्रयत्न केला, जरी तुम्ही ते ऍक्सेस केलं तरी त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही. दुसरं म्हणजे अजून एक महत्वाची गोष्ट, जो पेनड्राईव्ह किंवा तुम्ही हार्ड डिस्क ज्याच्यामध्ये ते सीसीटीव्ही फुटेज तुम्ही घेणार आहात, इथं पॉईंट मेन्शन करायचं राहिलाय, ते व्यवस्थित फॉर्मॅट करा. बऱ्याच वेळा नवीन जेव्हा आणलं असतं त्याच्यामध्ये त्या कंपनीच्या ट्रान्सेंड असेल तर ट्रान्सेंडच्या फाईल, सँडिस असेल सँडिसच्या फाईल असतात, ते आपल्याला त्याच्यात काही ठेवायचं नाही. व्यवस्थित तो फॉर्मॅट करायचा आहे आपल्याला पेनड्राईव्ह आणि मग आपण त्या डीव्हीआरला जोडून त्याच्यामध्ये ती सर्व गोष्टी एक्सपोर्ट करणार आहोत. एक्सपोर्ट केल्यानंतर राईट ब्लॉकर असेल तर तुम्ही कॉम्प्युटरला जोडून त्याची सीडी तयार करा. राईट ब्लॉकर नसेल तर तुम्ही आपले जे काही सायबर फॉरेन्सिक लॅब झाल्या तिथून तुम्ही राईट ब्लॉक घ्यायचा प्रयत्न करा. जर नसेल राईट ब्लॉकर तर तुम्ही फॉरेन्सिकला तसंच पाठवा. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं ऑलरेडी तुम्ही तुमच्या मोबाईलवर किंवा दुसऱ्या कॅमेरावर रेकॉर्ड केलं असेल तर ते फुटेज तुम्हाला तात्पुरत्या स्वरूपाच्या उपयोगासाठी येऊन जाईल. आता याच्यामध्ये 65B कोणाचं घ्यायचं, मोस्ट ऑफ द टाइम ज्याच्या कस्टडीमध्ये तो डीव्हीआर असताना तो एव्हिडन्स क्रिएट झाला त्याचं तुम्ही 65B घ्यायचं. आणि दुसरा एव्हिडन्स जो तुम्ही त्याची कॉपी तयार करताय विथ द हेल्प ऑफ टेक्निशियन, जो टेक्निशियन त्या डीव्हीआर मधनं ते एक्सपोर्ट करून तुम्हाला पेनड्राईव्ह किंवा हार्ड डिस्क मध्ये, त्याचं सुद्धा 65B तुम्हाला इथं घ्यायचंय. सो ही कॅन की बाबा हा हे मी करत असताना ज्या पेनड्राईव्ह किंवा हार्ड डिस्क मध्ये केलेले आहेत ह्याच्यात आहे. आणि राईट ब्लॉकर असेल तर डेफिनेटली तुम्ही त्याच्या सीडीज किंवा अन्य गोष्टी करू शकता. त्याच्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट आहे, काय काय वेळा ते फुटेज प्ले होत नाही, त्याचे प्लेयर आपल्याला वेगळे अक्वायर करायला लागतात. तर ते सुद्धा प्लेयर तुम्ही घ्यायला कधी विसरू नका. दुसऱ्या तुम्ही एखाद्या पेनड्राईव्ह मध्ये सुद्धा त्या डीव्हीआरचा प्लेयर घेऊ शकता. आणि मग नेक्स्ट टाइम तुम्ही जेव्हा फॉरेन्सिक डुप्लिकेशन कराल, ओरिजिनल कॉपी तुम्ही वेगळी ठेवू शकता आणि ती जे प्ले करायचं असेल नॉर्मल प्लेअर मध्ये प्ले होत नसेल तर तुम्ही त्याच्यातून प्ले करू शकता. बरेचसे डीव्हीआर कधी कधी नेटवर्कला पण कनेक्ट असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल लोकांना समजा घराचा सिनेरिओ आहे
तर त्याच्यामध्ये तो डीव्हीआर त्यांनी नेटवर्कला जोडलेला असतो, म्हणजे तो घरापासून लांब असेल तरी तो मोबाईलवर चेक करू शकतो की काय चाललंय आजूबाजूला. सो अशा पद्धतीने जर तो डीव्हीआर नेटवर्कला कनेक्टेड असेल तर तुम्ही त्याचे सुद्धा नोंद त्याच्यामध्ये घेणं आवश्यक आहे. जसं मी परत म्हणतो की राईट ब्लॉकर जर नसेल तर ते फुटेज डायरेक्ट कॉम्प्युटरला जोडू नका. तुमच्या ज्या कॉम्प्युटरला जोडलं त्याच्यात व्हायरस असेल तर तो त्या पेनड्राईव्ह मध्ये जाऊन बसेल आणि नंतर मग ते जेव्हा त्याचं फॉरेन्सिकला तुम्ही पाठवाल त्याच्यामध्ये ती गोष्ट येईल की याच्यात व्हायरस पण आहे. व्हायरस म्हटल्यानंतर त्याच्यात काहीतरी अनइंटेन्शनल अल्टरेशन झालं असेल तर तो परत मॉडिफिकेशन वगैरे या थोडक्यात ऍडमिसिबिलिटी आपल्याला अचीव्ह करायची, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येऊ द्यायचा नाही. तर थोडक्यात राईट ब्लॉकर वापरण्याची मी याच्यामध्ये तुम्हाला स्पष्ट सूचना देतो. आणि डीव्हीआर बऱ्याच वेळा हा पण एक प्रॉब्लेम आहे की डीव्हीआर आम्हाला जप्त करता येत नाही. तो जो व्यक्ती असतो त्यांनी स्वतःच्या दुकानासाठी लावलेला असतो, त्याचा त्या गुन्ह्याशी तसा डायरेक्ट संबंध नसतो. तर अशा केसेसमध्ये ट्राय टू अरेंज एखादी हार्ड डिस्क, त्याला हार्ड डिस्क द्या, त्याची ओरिजिनल हार्ड डिस्क तुम्ही घ्या, डीव्हीआर तुम्ही ऑन रेकॉर्ड घेतला तरी चालेल. कारण का ऍट द एंड ऑफ द डे तुम्ही ओरिजिनल ह्याच्यातनं जी कॉपी करताय 65B जर तुम्ही घेत असाल तर आय थिंक ती सुद्धा कॉपी तुम्ही बऱ्यापैकी व्हॅलिड करू शकता. तर जशी तुमची सिच्युएशन आहे त्यानुसार जर तो व्यक्ती डीव्हीआर द्यायला तयार असेल तर वेल अँड गुड, तुम्ही डीव्हीआर घेऊ शकता. जर नसेल तयार द्यायला, त्याला इश्यू असतील तर तुम्ही ऍटलीस्ट त्याला हार्ड डिस्क देऊन त्याची हार्ड डिस्क तुम्ही मोरवर ताब्यात घेऊ शकता. त्यानंतर सिलिंग आणि ट्रान्सपोर्टेशन ह्याच्यामध्ये तुम्हाला मी फक्त एक गोष्ट ह्याच्यामध्ये महत्वाची अशी सांगेल की तुम्ही जे काही डिजिटल इक्विपमेंट लोकली कलेक्ट केलेलं आहे तो डायरेक्ट बबल रॅप मध्ये पॅक करायचा नाही किंवा डायरेक्ट थर्माकॉल मध्ये पॅक करायचा नाही. अँटीस्टॅटिक बॅगचा वापर करा. 100त एखादी 1000त एखाद्या केसमध्ये ती हार्ड डिस्क खराब होऊ शकते आणि ती कुठली घटना कोणाच्या बाबतीत कधी घडेल सांगता येत नाही. अँटीस्टॅटिक बॅग फार फ्रीली आणि खूप स्वस्तात अवेलेबल असतात. त्या बॅगेत ठेवून मग तुम्ही त्याच्यावर बबल रॅप लावणं किंवा थर्माकोलचं पॅकिंग करणं आवश्यक आहे. डायरेक्ट ती प्लास्टिकमध्ये गुंडाळायची नाही हार्ड डिस्क. आता कशा पद्धतीने आपण थोडक्यात हॅश व्हॅल्यू बद्दल सुद्धा आपण थोडीशी चर्चा करू आणि काय डाऊट असतील ते आपण क्लिअर करून घेऊ. सगळ्यात पहिलं राईट ब्लॉकर काय असतं? राईट ब्लॉकर हे एक हार्डवेअर यंत्र असतं जे तुमच्या म्हणजे तुम्ही समजा एखादा पेनड्राईव्ह जोडला डायरेक्ट तुमच्या संगणकाला, तर तुमच्या संगणकाकडनं त्या पेनड्राईव्ह मधला जेव्हा डेटा तुम्ही पाहता तेव्हा काही नाही झालं मॉडिफाय तरी तुम्ही लास्ट ऍक्सेस म्हणजे शेवटचं कधी तुम्ही ते बघितलं होतं, फाईल ओपन केली होती, एवढं तरी त्याच्यामध्ये बदल होतो. डिजिटल एव्हिडन्स आपल्याला सांगतो की आपण एखादा एव्हिडन्स जर घेतला असेल ऑन रोल तर त्याच्यामध्ये ह्याच्यात आपल्याकडनं कुठलाही म्हणजे इव्हन लास्ट डेट अँड टाइम ऍक्सेस सुद्धा आपला चेंज नाही झाला पाहिजे. सो त्यासाठी एक उपकरण असतं, त्याला राईट ब्लॉकर म्हणतात. या उपकरणाला तुम्ही पेनड्राईव्ह वगैरे अन्य जे काही तुम्ही डिजिटल एव्हिडन्सेस कलेक्ट केले तुम्ही डायरेक्ट ह्याला जोडू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता. राईट ब्लॉकरनी फक्त रीड कमांड पास होतात, म्हणजे तुम्ही ते पाहू शकता. तुमच्याकडनं कुठलाही बदल त्याच्यामध्ये तुम्ही जरी प्रयत्न केला, राईट ब्लॉकर असेल आणि तुम्ही त्यात काही नवीन फाईल क्रिएट करायचा प्रयत्न केला तरी होत नाही, करू नका. पण केला तरी त्याच्यामध्ये काही बदल होणार नाहीये. ह्याचाच हा मेजर उद्देश आहे राईट ब्लॉकरचा. वेगवेगळ्या पद्धतीचे राईट ब्लॉकर दिसतात. हे जनरली फॉरेन्सिक करताना राईट ब्लॉकर कसा कनेक्ट केला तो त्याचं एक तुम्हाला मी चित्र दाखवलेलं आहे इथे, ज्याच्यामध्ये हा आपला एव्हिडन्स आहे, सोर्स हार्ड डिस्कला म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर डाव्या बाजूला तो राईट ब्लॉकर जोडलेला आहे आणि ह्याची केबल आपण कॉम्प्युटरला जोडतो. म्हणजे काय होतं की कॉम्प्युटरवर आपण ही हार्ड डिस्क पाहू शकतो, ऍट द सेम टाइम त्या हार्ड डिस्क मध्ये एका बीटचा सुद्धाही फरक पडत नाही जेव्हा हे यंत्र तिथे असतं. आता हे जोडल्यानंतर कसं दिसतं त्याचं मी एक स्क्रीनशॉट घेतलंय. अशा पद्धतीने जसा एखादा पेनड्राईव्ह जोडतो तसं आपल्याला सर्व त्याच्यातला डेटा दिसायला लागतो आणि तुम्ही तो डेटा पाहू शकता. इन्व्हेस्टिगेशन पर्पजनी आपण त्याच्यातलं काही इन्फॉर्मेशन नोट डाऊन करू शकतो. आणि तुम्हाला एक जस्ट दाखवतो की जेव्हा मी त्या राईट ब्लॉकर जोडलेल्या हार्ड डिस्क मध्ये न्यू फोल्डर क्रिएट करायला गेलो तर त्यांनी सांगितलं की हे मीडिया राईट प्रोटेक्टेड आम्ही करू शकत नाही. सो दॅट वे इट इज कम्प्लिटली प्रोटेक्टिंग ऑल युअर अनइंटेन्शनल मॉडिफिकेशन. आणि हे फार महत्वाचं उपकरण आहे जेव्हा जेव्हा डिजिटल एव्हिडन्सेस रोलवर येतात. आता हॅश व्हॅल्यूच्या बाबतीमध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत, एकदम सोप्या भाषेत सांगतो. हॅशिंग ही एक थोडक्यात प्रोसेस आहे ज्याच्यामधनं आपण हॅश व्हॅल्यू काढतो. हॅश व्हॅल्यू काय आहे? एखाद्या डिजिटल पुराव्याची गुणवत्ता तपासायचं एक प्रमाण आहे. म्हणजेच काय की बाबा तो आपल्याला काय बघायचं, म्हणजे थोडक्यात काय सांगतं, म्हणजे लॉ काय सांगतो किंवा फॉरेन्सिक्स काय म्हणतात की बाबा डिजिटल एव्हिडन्स किंवा कुठलाही एव्हिडन्स घ्या, इन्व्हेस्टिगेटर कडनं त्या एव्हिडन्समध्ये मॉडिफिकेशन होता कामा नये. आणि ते झालेत की नाही हे चेक करायचं कसं, तर त्याच्यासाठी असते ते हॅश व्हॅल्यू. हॅश व्हॅल्यू म्हणजे काय, तर थोडक्यात आपण त्याची एक किंमत मोजतो आणि ती किंमत जर कायम तीच राहिली तर आपण त्या पुराव्यामध्ये कुठलेही बदल नाही झालेत असं आपण गृहीत धरतो. आता एक्झॅक्टली याचं कसं केलं तर इथं मी तुम्हाला एक थोडक्यात सांगतो. हे आपलं बेसिक आपण जे लहानपणी शाळेमध्ये जे गुणाकार शिकलेलो आहे त्याच्यावर अवलंबून आहे. गुणाकारमध्ये आपल्याला काय शिकवलं जातं की बाबा एखादी संख्या दुसऱ्या संख्येने जर गुणली
तर किती वेळा गुन्हा तेवढंच आहे. म्हणजे 2 × 3 जर मी केलं काय, तुम्ही केलं काय, किंवा आज जगात कुणी केलं काय, ते कायम 6 येणार आहे. म्हणजे 2 आपण 2च ठेवणार आहे, 3 आपण 3च ठेवणार आहे. त्यामुळे उत्तर आपल्याला कायम 6 मिळणार आहे. आज केलं काय, उद्या केलं काय. तेच आपल्याला लॉजिक थोडक्यात हॅश व्हॅल्यू मध्ये इथे आहे. हॅश व्हॅल्यू म्हणजे काय, आपल्याला एखाद्या पुराव्याची एक किंमत काढायची आहे एका मॅथमॅटिकल फॉर्म्युल्याने. त्या मॅथमॅटिकल फॉर्म्युल्याला म्हणतात हॅश अल्गोरिदम. पुरावा आपल्या समोर आहे. आता जो आपला फॉर्म्युला आहे, मॅथमॅटिकल फॉर्म्युला, ज्याला आपण हॅश अल्गोरिदम म्हणतो, तो आपण कायम सेम ठेवणार, म्हणजे कॉन्स्टंट ठेवणार आहोत. डिजिटल एव्हिडन्स कॉन्स्टंट आहे, आपल्याला प्रूव्ह करायचंय. सो कॉन्स्टंट डिजिटल एव्हिडन्सला कॉन्स्टंट हॅश अल्गोरिदमनी जेव्हा आपण गुणाकार करतो थोडक्यात, तर आपल्याला एक किंमत मिळते. ती किंमत आपण त्याला हॅश व्हॅल्यू म्हणतो. जर आता उदाहरणार्थ जर मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं, 2 × 3 हे 6 होतात. समजा उद्या 2च्या ऐवजी 2.1 झालं किंवा 2.01 जरी झालं तरी किंमत आपली 6 बदलणार आहे. सेम त्याच पद्धतीने इथं 2 म्हणजे आपला डिजिटल एव्हिडन्स. डिजिटल एव्हिडन्स आहे त्या स्वरूपात आहे का, किंवा जेव्हा आपण जप्त करत होतो तेव्हा त्याच्यात कुठले मॉडिफिकेशन झालेले नाही आहेत ना, हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला ही हॅश व्हॅल्यू खूप मदत करते. हॅश व्हॅल्यू काय करते, आपण एखाद्या डिजिटल एव्हिडन्सची हॅश व्हॅल्यू त्याच्या हॅश अल्गोरिदमनी काढतो. हॅश अल्गोरिदम म्हणजे थोडक्यात एखादा मॅथ्सचा फॉर्म्युला, जसं आपल्या शाळेत A+B ब्रॅकेट स्क्वेअर वगैरे असायचे, तशा पद्धतीने तुम्ही थोडक्यात सोप्या भाषेत लक्षात ठेवलं तरी चालेल. त्या डिजिटल एव्हिडन्सला म्हणजे 0-1 जे असतात, डिजिटल एव्हिडन्स म्हणजे थोडक्यात 0-1, त्या 0-1ला या मॅथमॅटिकल अल्गोरिदमनी गुणलं जातं आणि त्याच्यातून एक आपल्याला हेक्साडेसिमल व्हॅल्यू मिळते. जोवर ती हेक्साडेसिमल व्हॅल्यू बदलत नाही तोवर तो तुमचा पुरावा एकदम ऍडमिसिबल आहे, एकदम इंटिग्रेटेड आहे. त्याच्यामध्ये एका बिटचा म्हणजे एका नवीन 0-1चा सुद्धा फरक पडलेला नाही, हे सिद्ध होतं. सो हे बेसिक मॅथ्सवर आहे. तुम्ही लक्षात ठेवा, आपल्याला डिजिटल एव्हिडन्स कॉन्स्टंट ठेवायचा आहे थ्रू आउट. आता कुठले अल्गोरिदम वापरावेत, मोस्टली MD5 आणि SHA1 हे खूप फेमस अल्गोरिदम आहेत, पण त्यांच्यामध्ये काही फ्लॉ सापडल्यामुळे आजकाल सर्व एक्सपर्ट फॉरेन्सिक कन्सल्टंट रेकमेंड करतात की SHA-256 हा प्रिफर्ड करावा. तुमच्याकडे असलेल्या सॉफ्टवेअरमध्ये जर तुम्ही कधी स्वतःहून हॅश व्हॅल्यू काढणार असाल किंवा कुठल्या एक्सपर्ट टेक्निशियनच्या मदतीने हॅश व्हॅल्यू काढून घेणार असाल, 2 गोष्टी बघा, त्याच्याकडे राईट ब्लॉकर असायलाच पाहिजे. राईट ब्लॉकर नसेल, तुम्ही हॅश व्हॅल्यू काढली, जसं मी तुम्हाला लास्ट सक्सेस डेट अँड टाइम चेंज होईल, मे बी त्याची हॅश व्हॅल्यू बदलू शकते. सो त्याच्याकडे राईट ब्लॉकर असायला पाहिजे. आणि राईट ब्लॉकर असल्यानंतर बाबा कुठल्या अल्गोरिदमनी हॅश व्हॅल्यू काढायची, तर तुम्ही त्याला रेकमेंड करू शकता SHA-256 बिट ह्या अल्गोरिदमनी काढली जावी. आता रिमोटली कसं आपण कलेक्ट करणार लॉफुली एव्हिडन्सेस, त्याच्यासाठी आपल्याला काही गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवायच्या आहेत. पोलीस ऑफिसर विल नॉट ऑलवेज रिसिव्ह ऍक्च्युअल. सो आपल्याला म्हणजे थोडक्यात जसं मी काय म्हणतो, कुणाला सीडीआर मिळतो, सीडीआर ज्या हार्ड डिस्क मध्ये तयार झाला ती हार्ड डिस्क नाही मिळत. सो आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे, रिमोटली जे एव्हिडन्स आहेत, सर्व्हर्सवर आहेत, क्लाउडवर आहेत, आपल्याला त्याचे हार्ड डिस्क मिळणार नाही, आपल्याला त्याचा पीस ऑफ एव्हिडन्स मिळणार आहे. सो आपल्याला हे कायम लक्षात ठेवायचं, ऍक्च्युअल स्टोरेज डिव्हाइस आपल्याला त्या केसमध्ये मिळणार नाहीये. त्याच्यानंतर आपल्याला तो लॉफुली मिळवायचा असेल तर आपल्याला योग्य कम्युनिकेशन, हे मी त्याचा मूळ मंत्र आहे की तुम्ही योग्य कम्युनिकेशन केलं तर तुम्ही तो एव्हिडन्स व्यवस्थित मिळवू शकता. मोस्टली त्याला आपण लॉग्स म्हणतो, जे सर्व्हरवर मेंटेन केले जातात. आणि ते एव्हिडन्सेस आपण घेताना आपल्याला 65B लेटर सुद्धा मोस्ट ऑफ द टाइम कोर्टामध्ये प्रोड्यूस करायला लागतं. संदर्भातली सुद्धा तुम्ही त्यांना रिक्वेस्ट करू शकता. आता एक्झॅक्टली हे आपण कशा पद्धतीने कलेक्ट करायला पाहिजे आणि कसं करायला पाहिजे त्या संदर्भातलं मी तुम्हाला सांगतो. याच्या काही स्टेप्स आहेत. या स्टेप्स तुम्ही जसं तुम्हाला PPT तुमच्याकडे असतीलच. सगळ्यात पहिलं, हा एव्हिडन्स आपल्याला कुठून मागवायचा आहे, कसा मागवायचा आहे, याच्यासाठी आपल्याला त्या पर्टिक्युलर, फॉर एक्झाम्पल झूम ऍप असेल किंवा अन्य कुठल्या तरी, कारण काही झूम रिलेटेड केसेस पण खूप वाढलेत. लोक आजकाल तिकडे भेटायला लागले तर तिकडे काहीतरी करायला लागले. भले का तो मे बी वेगळा ऑफिस असेल, एखाद्याच्या म्हणजे महिलेची छेडछाड असेल झूम मिटिंगवर काढलेली, पण तिथं आपल्याला ह्या व्हर्च्युअल प्लॅटफॉर्म असल्यामुळे यांच्याकडनं आपल्याला ती इन्फॉर्मेशन घ्यायची. सो आपल्याला ते चेक करायची की त्यांची वेबसाईट कुठे आहे. त्याच्यानंतर एक महत्वाची गोष्ट आहे, सर्व खास करून ज्या कंपन्या ज्या भारताच्या बाहेर आहेत, तिथं तिथल्या देशाच्या रेग्युलेशननुसार त्यांना प्रायव्हसी पॉलिसी जी आहे त्यांची, ती त्यांच्या वेबसाईटवर पब्लिश करणं बंधनकारक आहे. त्यामुळे मोस्टली ज्या कंपन्यांचे सर्व्हर भारताच्या बाहेर आहेत, तुम्हाला त्यांच्या वेबसाईटवर जाऊन त्यांची प्रायव्हसी पॉलिसी चेक करायची. प्रायव्हसी पॉलिसीमध्ये कुठला डेटा कशा पद्धतीने रेकॉर्ड केला जातो आणि गव्हर्नमेंटने मागितल्यावर कशा पद्धतीने शेअर केला जातो, आणि गव्हर्नमेंटला जर हवा असेल तर त्यांनी कुठल्या ईमेलवर कॉन्टॅक्ट करायला पाहिजे, याची संपूर्ण व्यवस्थित माहिती दिलेली असते. याच्यासाठी तुम्ही स्वतःहून ही गोष्ट शोधू शकता. तुम्ही एखाद्याची मदत पण घेऊ शकता, सायबर सेल असतील, अन्य एक्सपर्ट असतील, पण तुम्ही ही गोष्ट स्वतःहून सुद्धा बघू शकता. वेबसाईटवर जायचं, प्रायव्हसी पॉलिसी चेक करायची. त्याच्यामुळे तुम्हाला नोडल ऑफिसरचा अॅक्युरेट ईमेल ऍड्रेस पण मिळेल, ज्याच्यावर तुम्हाला हे कम्युनिकेशन करायचंय. ते करत असताना तुम्ही त्यांना प्रिझर्वेशन नोटीस सुद्धा द्यायची, त्याच्यामुळे 67C चा तुम्ही उल्लेख करू शकता.
त्याच्यानंतर जेवढं तुम्ही क्लिअर कम्युनिकेशन, जेवढं तुम्हाला जास्तीत जास्त क्लिअरली सांगता येईल की तुम्ही कुठली एक्झॅक्टली माहिती त्यांच्याकडनं मागवताय ते तुम्ही देऊ शकता. CRPC 91 ची नोटीस सुद्धा आपण सील स्टॅम्प नुसार त्यांना देणं आवश्यक आहे. या स्टेप्स तुम्ही फॉलो करायला हव्यात त्याच्यामध्ये. आता ही झूमच्या बाबतीत एक घटना घडली होती. त्याच्या संदर्भात जेव्हा मी बघत होतो, जेव्हा मी प्रायमरीली घेतलं तर इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरनी सपोर्टला झूमच्या पाठवलं होतं, support@zoom.us यांना पाठवलं होतं, पण त्यांच्याकडनं काय रिप्लाय येत नव्हता. होतं काय की यांच्या सपोर्टच्या ईमेलवर किंवा कॉन्टॅक्टर्सच्या ईमेलवर एवढे ईमेल येतात, कधी कधी आपले ईमेल ते बघत पण नसतील किंवा त्यांना असेल हा ईमेल इथे येणं अपेक्षित नाही तर त्याला एंटरटेन पण करू नका. सो त्या केसेसमध्ये आपल्याला लॉ एन्फोर्समेंट म्हणजे पोलीस ऑफिस किंवा गव्हर्नमेंट एजन्सींनी कुठे कॉन्टॅक्ट करायचा त्याच्या संदर्भातलं इथं बघा, law_enforcement@zoom.us ही पर्टिक्युलर ईमेल आयडी आहे ज्याच्यावर तुम्ही पोलीस रिक्वेस्ट करू शकता. आता याच्यामध्ये त्यांनी हे पण दिलेलं आहे यांच्या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये, आणि याच्यामध्ये बघा इथं मी येलो मध्ये तुम्हाला मेन्शन केलंय की वी आर अनेबल टू प्रोसेस ओव्हरली ब्रॉड अँड वेग रिक्वेस्ट. ब्रॉड म्हणजे खूप पापड पसरलायची की नाही, आपल्याला अॅक्युरेट इन्फॉर्मेशन मागवायची, आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला काय 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 त्याच्यामध्ये नमूद करायचे. बऱ्याच वेळा मी हे बघितलं की कम्युनिकेशन क्लिअर नसल्यामुळे रिमोटली लोकेटेड एव्हिडन्सेस आपल्याला ऍक्विजिशन करताना खूप प्रॉब्लेम येतो. आयदर तो दुसऱ्या ईमेलला जातो, आयदर त्याच्यामध्ये जे त्यांनी सांगितलं, आता इथं बघा लिहिलंय रिक्वेस्टिंग एजन्सी नेम पाहिजे, त्याच्यानंतर जो कोणी पोलीस ऑफिसर आहे त्याचं नाव पाहिजे, त्याचा आयडेंटिफिकेशन नंबर पाहिजे इन केस असेल तर, त्याच्यानंतर त्यांचा ऑफिशियल ईमेल पाहिजे, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे, पोस्ट ऑफिस नंबर पाहिजे, सील पाहिजे, स्टॅम्प पाहिजे. इथे यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे. जर तुम्ही यांच्या फॉर्मॅटनुसार जर ते पाठवलं तर एकदम सोपं, म्हणजे तुम्हाला कधीच प्रॉब्लेम येत नाही, तुमची इन्फॉर्मेशन जास्तीत जास्त लवकर मिळते. बऱ्याच वेळा ईमेल कम्युनिकेशन झालेलं असतं, माहिती वेळेवर येत नाही, असे सुद्धा इश्यू होतात. त्याच्यामध्ये आपण बघायचं आपल्या बाजूने काही चूक झाली. आणि बघा प्रिझर्वेशन रिक्वेस्ट इथं यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की तुम्हाला जर तो काय तुमचा एव्हिडन्स आहे तो प्रिझर्व करून हवा असेल, तुम्ही त्याची स्पेशल रिक्वेस्ट त्याच्यामध्ये नमूद करणं आवश्यक आहे. परत त्याचा ईमेल आयडी तोच आहे की तुम्ही प्रिझर्वेशन रिक्वेस्ट त्याच्यामध्ये तुम्ही त्यांना देऊ शकता. आणि काय काय इन्फॉर्मेशन त्यांनी हे पण मेन्शन केलं बघा, त्याच्यामध्ये टेक्निकल इन्फॉर्मेशन मध्ये बरंच आहे. मॅक ऍड्रेस आहे, IP ऍड्रेस आहे, त्याच्यानंतर बाकीच्या नेटवर्क परफॉर्मन्स आहे, बऱ्याचशा गोष्टी ज्या मे बी आपल्याला माहित पण नाही, त्यांनी त्या रेकॉर्ड केलेले असतात. आपण जर आपल्या लॉकच्या याच्यामध्ये 4च पॅरामीटर दिलेत, आम्हाला IP ऍड्रेसच द्या, ते मॅक ऍड्रेस देणार नाहीत. त्यांना स्पष्ट आहे की बाबा जेवढं मागितलं तेवढं द्यायचं. एक काम करा तुम्ही ऍज अ पोलीस ऑफिसर, त्यांची प्रायव्हसी पॉलिसी वाचा, त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे की त्यांनी काय काय देऊ शकतात, आणि ती गोष्ट तुम्ही मागवायला पाहिजे. ऍक्च्युली मी तर मला एक नमूद करायला आवडेल, आजकाल जे आपले मोबाईल फोन्स आहेत, खास करून मी एक केस तुम्हाला इथं सांगतो. सॅमसंगचा मोबाईल फोन, म्हणजे थोडक्यात कसं झालं, एका नायजेरियन फ्रॉडची केसमध्ये सीडीआर मागवला. सीडीआर मध्ये डेफिनेटली त्या व्यक्तीने दुसऱ्या कोणाच्या तरी नावाने घेतलं होतं, त्याच्यामध्ये त्यांना तो मोबाईलचा IMEI नंबर सीडीआर मध्ये मिळाला. IMEI नंबर मिळाल्यानंतर त्यांनी तो IMEI नंबर सर्च केला IMEI.info वर. त्यांना लक्षात आलं हा मोबाईल सॅमसंगचा आहे, अशा अशा मॉडेलचा आहे. त्यांनी काय केलं असेल, सॅमसंगच्या वेबसाईटवर गेलो आम्ही. सॅमसंगच्या वेबसाईटवर गेल्यानंतर सॅमसंगची प्रायव्हसी पॉलिसी पाहिली इंडियाची. त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलं होतं की सॅमसंग, जर सॅमसंगचा मोबाईल असेल तर काय काय इन्फॉर्मेशन रेकॉर्ड करतं. ते प्रायव्हसी पॉलिसीनुसार त्याच्यामध्ये दिलेल्या ईमेल ऍड्रेसवर पोलिसांच्या मदतीने आम्ही त्यांना ईमेल केला, आणि त्या केसमध्ये त्या हँडसेटमध्ये आधी कोणते कोणते सिम वापरले होते ही माहिती आम्हाला सॅमसंगने ऑफिशियली दिली. सो हा डिजिटल एव्हिडन्स सॅमसंगकडे रेकॉर्डेड होता, मे बी आपण तो बघितला नाही, माहिती नाही, आणि त्याच्यामध्ये त्या नायजेरियन व्यक्तींनी स्वतःचं सिम वापरलं होतं, जे त्यांनी प्रॉपर त्याचा पासपोर्ट वगैरे सबमिट करून घेतलं होतं. फार म्हणजे अगदी एका दिवसासाठी वापरलेलं होतं. आणि मग आम्हाला त्या सिमचा नंबर मिळाला. त्या नंबरवरून आम्ही त्या MSP ला कॉन्टॅक्ट केला. MSP कडनं KYC मागले. त्यात त्या नायजेरियन, तो व्यक्ती नायजेरियन आधीच कळालं, त्याचं पासपोर्ट वगैरे त्यांनी जे दिले होते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ते सुद्धा मिळाले. प्लस त्याचे नायजेरियाचे काही सिम त्यांनी वापरले होते ते सुद्धा आम्हाला सॅमसंग कडनं कम्युनिकेशन मध्ये मिळालं. तर कुठलाही मोबाईल घ्या, MI चे मोबाईल घ्या, सॅमसंगचे मोबाईल घ्या, ते स्वतःचे सॉफ्टवेअर त्याच्यामध्ये असतात, ते युजरचा बराचसा डेटा कलेक्ट करतात. त्यांच्या प्रायव्हसी पॉलिसीवर गेल्यानंतर तुम्हाला खूप व्हायटल इन्फॉर्मेशन आहे. बऱ्याचशा केसेसमध्ये एकदम क्रिस्टल क्लिअर आपल्याला होऊन जातं आपला आरोपी कोण आहे, मोस्टली ज्याच्यामध्ये अज्ञात व्यक्तीने गुन्हा केलेला असतो. अशामध्ये सर्टिनची तुम्ही याच्यामध्ये मदत घेऊ शकता. सर्टिन तुम्हाला अगदीच तुम्हाला खूपच टेक्निकल आहे, काही मदत मिळत नसेल तुम्ही सर्टिनला लिहू शकता. जेव्हा क्रॉस बॉर्डर आपल्याला इन्फॉर्मेशन एक्सचेंज हवी असते फॉरेन कडनं, त्यांच्याकडनं समजा तुम्हाला ते एंटरटेन करत नसतील किंवा तुमच्या रिप्लायला ते तुमच्या ईमेलला काही रिप्लाय करत नसतील, तर अशा केसमध्ये तुम्ही सर्टिनची सुद्धा मदत घेऊन जेवढं आपल्याला मॅक्झिमम पॉसिबल आहे त्या गुन्ह्यामध्ये आपण करू शकतो. सर्टिनच्या डिटेल्स मी दिलेल्या आहेत, तुम्हाला तुमच्या PPT मधनं सुद्धा मिळून जातील. सो आपल्या या सेशनमध्ये आपण या सर्व गोष्टींना हात घातलेला आहे. तुम्हाला जर काही मदत लागली, कधी काय असेल, तुम्ही मला कायम फोन करू शकता. माझा फोन कधीच बंद नसतो. लेक्चरमध्ये असेल तर फक्त मी घेत नाही. अदरवाईज आता आय थिंक मी रिक्वेस्ट करतो तुंगार सर, तुम्ही काही क्वेश्चन्स असतील तर आपण ते घेऊया.
नक्कीच आपलं लेक्चर खूप छान झालं. आता काही जे प्रश्न आहेत ते मी जरा फास्ट घेतो, वेळेअभावी लोकांनाही हे होतं. एकाने प्रश्न विचारला होता, सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीच्या कर्मचाऱ्याचा जबाब नोंदवणे हे आवश्यक आहे का? सर्व्हिस प्रोव्हायडर, इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर असेल तर त्यांचा जबाब घेण्यापेक्षा मी म्हणाल की त्या केसवर अवलंबून आहे. खास करून जर आपण त्यांच्याकडनं लॉग घेत असेल आणि त्यांच्याकडनं आपल्याला 65B सुद्धा प्राप्त होत असेल तर त्याचा तुम्ही जबाब घेऊन, म्हणजे जबाबमध्ये तो एक्झॅक्टली काय सांगणार की बाबा हे आमच्या सर्व्हरवर असा लॉग क्रिएट झाला आणि त्याच्यातून आम्ही अशी माहिती फर्निश केली, तेच आपल्याला 65B मध्ये दिलेलं असतं. ऍक्च्युली 65B चा जर तुम्ही फॉर्मॅट बघितला तर त्याच्यामध्ये स्पष्ट नमूद असतं की सदर जो लॉग आम्ही देत आहोत, खास करून सर्व्हिस प्रोव्हायडरच्या बाबतीत असेल, इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर असेल, त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलं असतं की हे माझ्या ताब्यात होतं आणि त्याची तुम्हाला सही तिथं असते. त्यामुळे तुम्ही तिचा वेगळा जबाब घ्यायची गरज नाही. जबाब घेतल्यामुळे पुढे मे बी फ्युचर कॉम्प्लिकेशन येऊ शकतात, त्याला हिअरिंगला बोलवणं किंवा मे बी तिथं त्यांनी काहीतरी वेगळं वगैरे बोलणं. सो मला तरी असं वाटेल जर 65B त्यांच्याकडनं तुम्हाला मिळत असेल, ज्याच्यामध्ये सर्व बाबींचा स्पष्ट उल्लेख असेल, त्यांचं स्टॅम्प आणि सही असेल, तर तुम्ही जबाब घ्यायची गरज नाही. ओके. त्या एकाने असं विचारलं होतं की कोर्ट जजमेंट आहेत का ज्याच्यात तुम्ही मदत केलेली आहे? असे काही कोर्ट जजमेंट, जसं आता सॅमसंगचं सांगितलं ते इन्व्हेस्टिगेशन मधले आहे, कन्व्हिक्शन रिलेटेड काही इन्फॉर्मेशन मोस्ट ऑफ द टाइम होतं असं की मी मदत केलेली असते. ते पुढे मी ऍक्च्युली जरा ट्रॅक ठेवलेलं नाही. आय विल ऍक्सेप्ट माय फॉल्ट ऑन दिस. पण कोर्ट रिलेटेड जजमेंट जे आहेत ते माझ्याकडे असतील तर मी तुम्हाला शेअर करेल. माझ्या कॉन्टॅक्टवर तुम्ही फोन करा, मी तुम्हाला देऊन. ओके. अजून या सीसीटीव्हीच्या बद्दल बरेच प्रश्न आहेत. सीसीटीव्ही हार्ड डिस्क डॉक्टर्ड असेल, एडिटेड असेल तर ती कशी ओळखावी? आणि त्याच्यातच एक दोन प्रश्न मी कंटिन्यू करून टाकतो म्हणजे त्याची उत्तर देता येईल की डीव्हीआर मध्ये किती दिवस डेटा शेअर असतो, त्याच्या अगोदरचा डेटा रिकव्हर करता येईल? खूप कॉमन प्रश्न नाही, मला खूप वेळ फोन येतात त्याच्यासाठी सुद्धा की सर आम्ही घटनास्थळी पोहोचलेले असता आम्हाला लक्षात आलं की तिथं सीसीटीव्ही, काही दिवसानंतर कळतं की इथे एक कॅमेरा पण आणि त्यांनी तो अँगल कव्हर केला आणि त्याच्यामध्ये तुमची घटना दिसली होती. मी त्या केसेसमध्ये जर घरचा असेल तो सीसीटीव्ही वगैरे तर 7 दिवस, म्हणजे डिपेंडिंग ऑन कुठल्या क्वालिटीचं रेकॉर्डिंग तो व्यक्ती करतोय आणि काय सेटिंग केलेलं आहे त्यानुसार असतं. आपल्याला जेव्हा हा एव्हिडन्स आपण ताब्यात घेतोय, आपल्याला हे सुद्धा माहिती पाहिजे की त्या डीव्हीआरची कॅपॅसिटी म्हणजे हार्ड डिस्कवर डिपेंड आहे की किती दिवसाचा डेटा तो ठेवू शकतो. जर आपण तिथं पोहोचलो आणि तो डेटा ऑलरेडी पुसला गेला असेल कारण का नवीन डेटा रेकॉर्ड झालाय, तर आय विल से की ह्याच्यामध्ये रिकव्हरी पॉसिबिलिटीज खूप कमी आहेत. आम्ही खूप साऱ्या हार्ड डिस्कवर काम केलेलं आहे ज्याच्यामध्ये असा डेटा दुसऱ्या दिवशीच्या रेकॉर्डिंगमुळे ओव्हरराईड झालेला आहे आणि ओव्हरराईड झाल्यामुळे त्याच्यातलं डेटा रिकव्हरी ही ऑलमोस्ट इम्पॉसिबल होऊन बसते. सो त्याच्या केसमध्ये मी असं नाही डिस्करेज करणार की तुम्ही प्रयत्न करू नका. नक्कीच तुम्ही प्रयत्न करू शकता, खूप सेन्सिटिव्ह गुन्हा असेल तर, पण ऑलमोस्ट रेअरेस्ट ऑफ रेअर मध्ये सुद्धा ते कधी बनण्यात आलेलं नाहीये. आणि दुसरा प्रश्न काय होता सर आपण पहिला म्हणला डीव्हीआरच्या बाबतीमधला? हा, सीडीआर डॉक्टर्ड आहे का एडिटेड आहे? हा, डीव्हीआर सीसीटीव्ही एक्झिट टूल असतात, हे एडिटेड आहे की नाही हे त्याचं प्रॉपर फॉरेन्सिक अनालिसिस करून त्याचा रिपोर्ट तुम्हाला मिळू शकतो. बेसिकली तुम्ही आता जो एव्हिडन्स जसा दिसतोय तसा तुम्ही घेऊन फॉरेन्सिकला जर तुम्ही तुमच्या प्रश्नावलीमध्ये जर विचारलं की सदर याचं आम्हाला एक्झिट अनालिसिस आम्ही त्याला म्हणतो किंवा मेटा डेटा अनालिसिस आम्ही त्याला म्हणतो, त्याच्यामध्ये ते चेक करून सांगू शकतात की त्यात एडिटेड आहे की नाही. ह्याच्यासाठी तुम्हाला सॉफ्टवेअरच्या मदतीनेच ते कळतं एडिटेड आहे अथवा नाही. एक प्रश्न मोबाईलच्या संदर्भात होता, 2-3 आहेत ऍक्च्युअली. मोबाईल मधला व्हिडिओ डिलीट झाला आहे, कसं करू? किंवा व्हॉट्सअपच्या संदर्भातले बरेच प्रश्न आहेत की व्हॉट्सअपचा डेटा डिलीट झाला असेल तर तो कसा मिळवायचा आणि जो दिसतो आहे तो कसा पुरावा घ्यायचा? बऱ्याच वेळा आपल्याला तो पुरावा ऑन रेकॉर्ड घेणार आहोत का पॅरल इन्व्हेस्टिगेशन साठी वापरणार आहोत. जर तो पुरावा आपण ऑन रेकॉर्ड घेणार असू आणि आपल्याला तो एक्झिबिट नंबर वगैरे द्यायचा असेल तर डेफिनेटली त्याचं आपल्याला फॉरेन्सिक लॅब कडनंच त्याची रिकव्हरी करणं आवश्यक आहे. आपल्याकडं मोबाईलसाठीचे राईट ब्लॉकर किंवा तत्सम सॉफ्टवेअर आपल्या ज्या लॅब आहेत त्यांच्याकडे जरी असली तरी तिथे डेटा रिकव्हरी करताना ते डॅमेज होण्याची चान्सेस नाकारता येत आहेत. तर याच्यामध्ये मी तुम्हाला म्हणेन की जर एखादा डिलीटेड असेल
तर तुम्ही फॉरेन्सिक लॅबला पाठवून त्याच्यातून रिकव्हरी करू शकता. जर तुम्ही ऑन रेकॉर्ड घेणार असाल तर डेफिनेटली फॉरेन्सिक लॅब. जर तुम्हाला पॅरलल इन्व्हेस्टिगेशन किंवा लीड मिळावा त्या इन्व्हेस्टिगेशन याच्यासाठी हवे असेल तर तुम्ही वेगवेगळी फॉरेन्सिक सॉफ्टवेअर जे आहेत, आपल्या फॉरेन्सिक ज्या लॅब्स आपल्या स्थापन केल्या आहेत तिथल्या सॉफ्टवेअरच्या मदतीने सुद्धा त्याच्यामध्ये प्रयत्न करू शकता. आता हे कधी मिळू शकतं व्हॉट्सअपचा डेटा? बऱ्याच वेळा समजा तुम्ही गेलाय आणि तुम्ही आलाय हे लक्षात आल्यानंतर त्या व्यक्तीने डिलीट केला असेल तर रिकव्हरी पॉसिबिलिटी खरंच खूप आहे. दुसरं अजून एक आहे की जर तो मोबाईल लेटेस्ट असेल आत्ताचा नवीन आलेला तर त्याच्यामध्ये व्हॉट्सअप मधनं डिलीटेड ते फॉरेन्सिक सॉफ्टवेअर सुद्धा त्याला कम्पॅटेबल नसतात, त्यामुळे ती रिकव्हरी पॉसिबिलिटी कमी होऊन जाते. जर तुम्ही थोडासा जुना मोबाईल आहे आणि तुम्ही गेल्यानंतर लगेच डिलीट केला, तुम्ही येताय लक्षात आल्यानंतर, तर तो लवकर रिकव्हर होऊ शकतो. आणि समजा 1 वर्षापूर्वी डिलीट केलाय, त्याच्यानंतर व्हॉट्सअप खूप सारा वेळा वापरलंय, मग रिकव्हरी पॉसिबिलिटी जसं जसं लक्षात ठेवा मोबाईलची मेमरी लिमिटेड असते, ओव्हरराईट होण्याचे चान्सेस जास्त असतात. जसा तो एव्हिडन्स जुना होत जातो तशी रिकव्हरी पॉसिबिलिटीज कमी होत जातात. अजून एक व्हॉट्सअपच्या बाबतीत मी तुम्हाला हे नमूद करेल की व्हॉट्सअपचा बॅकअप हा त्या व्यक्तीच्या गुगलला सुद्धा बऱ्याच वेळा त्याच्या नकळत झालेला असतो आणि अशा केसेसमध्ये तो तुम्ही तिथनं सुद्धा मिळवायचा प्रयत्न करू शकता. त्याच्यासाठी वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत, पण मोस्ट ऑफ द टाइम हा एव्हिडन्स आपल्याला ऑन रेकॉर्ड किती घेता येईल हे त्या सिच्युएशनवर अवलंबून आहे. त्याचं टॅम्परिंग किंवा कसं लॉफुली आपण तो घेऊ शकतो. सो मी तुम्हाला याच्यामध्ये एवढं सांगेल की जर तुम्हाला ऑन रेकॉर्ड घ्यायचं आहे तर डेफिनेटली फॉरेन्सिक लॅबला तुम्ही तो पाठवणं फार आवश्यक आहे. ओके, थँक्यू. अजून वायफाय संदर्भातला एक प्रश्न होता. काही वायफायचे SSID जे वायफाय लपवून ठेवला असेल तर तो कसा शोधून काढावा? वायफाय लपवून म्हणजे थोडक्यात SSID जर त्यांनी हाईड केला असेल तर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये तो दिसतो, फक्त तुम्ही जेव्हा त्याच्यावर क्लिक करता तेव्हा ते म्हणतं एंटर द SSID. आता या केसेसमध्ये एक कायम लक्षात ठेवा, वायफाय ला कनेक्टिव्हिटी ही इंटरनेटची दिलेली असते. मोर ओव्हर फार रेस्ट ऑफ रेअर म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या कंपनीच्या आतमध्ये टेस्टिंग युनिट असेल तर ते त्यांनी फक्त इंटरनल नेटवर्क तयार केलेलं असतं, पण 90% वायफायला इंटरनेट कनेक्टिव्हिटी दिलेली असते. एक काम करा, तुम्ही ज्या प्रिमायसेसला जाता तिथं इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन शोधा, तिथून ती वायर कुठल्या कुठल्या डिव्हायसेसला जाते. जर तिथं वायफाय असेल आणि SSID हाईड केला असेल तर तुम्ही वायफाय राउटर पर्यंत नक्कीच पोहोचाल, कारण का वायफायला जे इंटरनेट कनेक्शन दिलं जातं हे मोस्ट ऑफ द टाइम केबलने दिलं जातं. केबल थ्रू तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकता आणि नॉर्मली तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही वायफाय ऑन केलं तर तरी तुम्हाला तिथं कळेल की कुठले कुठले वायफाय आहेत. आणि एखादं वायफाय असं असतं की प्लीज एंटर SSID किंवा प्लीज एंटर वायफाय नेम, तर अशा परिस्थितीत तुम्हाला लक्षात येते की ते SSID त्यांनी हाईड केलेलं आहे. अजून एकाने विचारलं होतं पंच टेक्नोसेव्ही आवश्यक आहेत का? ते जर नसतील तर पोलिसांनी काढलेला पुरावा मान्य होतो का? पंच जर टेक्नोसेव्ही नसतील तर ते उद्या कोर्टात काही समजा त्यांची जर ट्रायल झाली तर ते वेगळं काही बोलू शकतात, मला हे माहितीच नव्हतं, मी सांगितलं म्हणून सह्या केल्या वगैरे. जनरली फार रेअरेस्ट आता आजकाल लोकांना ही हार्ड डिस्क आहे, हा लॅपटॉप आहे, हा मोबाईल आहे, थोडी जोजबी टेक्निकल ज्ञान हे प्रत्येक व्यक्तीला असतं. मी अगदी असं म्हणणार नाही की तो कॉम्प्युटर सायन्स ग्रॅज्युएटच पाहिजे किंवा अन्य. तुम्ही एखादा समजा DVR असेल तर मोस्ट ऑफ द टाइम मी काय रेकमेंड करतो, ज्या व्यक्तीकडनं DVR घेतलाय त्यांची ती सर्व्हिस वगैरे मोस्ट ऑफ द टाइम चालू असते, तुम्ही त्या व्यक्तीला तुम्ही पंच म्हणून घेऊ शकता. एखाद्या समजा फॉर एक्झाम्पल घरचा असेल तर तिथं एखादा व्यक्ती थोडंफार त्याला कॉम्प्युटर ओळखता यायला पाहिजे, हार्ड डिस्क ओळखता यायला पाहिजे, थोडक्यात ही गोष्ट डिजिटल आहे हे ओळखता यायला पाहिजे, अशी व्यक्ती सुद्धा तुम्ही पंच म्हणून चालेल. पण अगदीच मला हे कॉम्प्युटर आहे आणि कसं चालू करायचं हेच माहित नाही असं जर तो बोलायला लागला तर त्या व्यक्तीची साक्ष खूप क्रिटिकल होऊ शकते कोर्टामध्ये. सो अशा व्यक्तीला मी पंच म्हणून कधीच रेकमेंड करणार. ओके, व्हॉट्सअप त्या संदर्भातला प्रश्न होता की ज्याने व्हिडिओ तयार केला तो व्यक्ती आयडेंटिफाय नाही झाला पण व्हायरल झालेला व्हिडिओ आहे तो, तर तो कसा जप्त करायचा किंवा त्याच्याबद्दल काही तपास करताना काय करायला पाहिजे? व्हॉट्सअपला जे व्हिडिओ व्हायरल होतात आणि जर तो व्हिडिओमध्ये खूप समजा आक्षेपार्ह कंटेंट असेल किंवा अश्लील कंटेंट असेल तर आपल्याला माहिती आहे IT ऍक्ट नुसार हे फॉरवर्ड करणं सुद्धा गुन्हा होऊन बसतो. आता याच्यामध्ये बऱ्याच वेळा अशी सिच्युएशन येते की कुणी तयार केला आहे हे चेक करण्यासाठी जर आपल्याला व्हॉट्सअपने मदत केली असती तर खूप छान झालं असतं, पण ह्याच्यामध्ये आपल्याला व्हॉट्सअपकडनं लेटर ऑफ रोगेटरी करा किंवा अन्य गोष्टी आमचा लॉ ह्याला सपोर्ट करत नाही अशा पद्धतीची रिप्लाय मोस्ट ऑफ द टाइम मिळतात. त्यामुळे आपल्याकडे पर्याय एवढाच उरतो की त्या व्यक्तीला कुणी पाठवलंय हे त्याच्या मोबाईलमधनं एक्वायर करणं, म्हणजे त्याच्या मोबाईलमध्ये ती इन्फॉर्मेशन असेल तर, किंवा त्या व्यक्तीचं स्टेटमेंट घेणं. इन केस त्यांनी डिलीट केलं असेल पण तो स्टेटमेंट मी सांगू शकतो की हा या व्यक्तीने मला फॉरवर्ड केला असेल, तर तुम्ही तसं करत करत तुम्हाला ती चेन तयार करावी लागते की ही कशा पद्धतीने. कधी कधी खूप हायली सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन खूप लोकांनी फॉरवर्ड केलेली असेल, पण जिथं आपल्याला व्हॉट्सअप मदत करत नाही आपल्याला हाच अप्रोच ठरतो की कुणी कोणाला फॉरवर्ड केलं आणि त्या प्रत्येक व्यक्तीचे स्टेटमेंट आणि गरज पडल्यास त्यांचे मोबाईल ताब्यात घेणे आणि अशा पद्धतीने क्रिएटर पर्यंत पोहोचणे.
हाच आपल्या समोर पर्याय मोस्ट ऑफ द टाइम उरतो. जरी टीडीएस असला तरी हाच पर्याय आपल्याला अनुभवावा लागतो. स्पूफ कॉल कसा ट्रॅक करावा? जसं आय थिंक लास्ट तुमच्या सेशन मध्ये सुद्धा हा प्रश्न बऱ्यापैकी लोकांनी विचारला होता आणि त्याच्यात तुम्ही सांगितलं होतं की तुम्ही ऑपरेटरकडनं जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन याच्यामध्ये घेणं आवश्यक आहे. ऑपरेटरकडं लक्षात ठेवा, कुठलाही म्हणजे थोडक्यात स्पूफ कॉल असेल किंवा स्पूफ SMS असेल, ईमेल असेल, तर ते डेफिनेटली वन गॅजेट टू अनदर गॅजेट ट्रान्सफर होत असतं. तर ह्या केसेसमध्ये तुम्हाला ऑपरेटर जेवढी जास्त इन्फॉर्मेशन त्या पर्टिक्युलर कॉल बाबत देईल की कुठल्या स्विच वरनं आलाय किंवा त्यांच्याकडे कुठल्या कशा पद्धतीने कुठल्या IP ऍड्रेस वरनं लँड झालाय, मोस्ट ऑफ द टाइम स्पूफ कॉलच्या बाबतीमध्ये ते कुठल्या ऍप मधनं झालंय इथपर्यंत आपण पोहोचतो. डेफिनेटली याच्याकडनं ऑपरेटरकडनं, जसं लास्ट टाइम सुद्धा तुंगार सरांनी मेन्शन केलं तर रिगरसली डेटा आपल्याला त्या पर्टिक्युलर एंट्री बाबत घ्यावा लागतो. आपण ह्या लॉजिक पर्यंत पोहोचतो की बाबा ह्या कंपनीच्या ह्या ऍप मधनं किंवा ह्या कंपनीच्या ह्या सर्व्हर मधनं असे कॉल झालेले आहेत आणि मग पुढचा जो आपला प्रवास असतो तो त्या कंपनीशी कॉन्टॅक्ट करून हा स्पूफ कॉल जो झालेला आहे तो कोणाला एक्झॅक्टली आयडेंटिटी लपवण्यासाठी दिलेला आहे या संदर्भातले कम्युनिकेशन चालू होतात. याच्यामध्ये मी तुम्हाला डेफिनेटली सांगाल MLTA जर असेल किंवा तिथल्या गव्हर्नमेंटशी जर आपण कॉन्टॅक्ट करू शकलो तर त्या केसेसमध्ये आपण त्याच्यामध्ये थोडा लीड एक्सपेक्ट करू शकतो. ओके. एकाने प्रश्न विचारलाय, सुसाईड नोट आहे आणि टेक्स्ट मेसेज केलेला आहे, त्याचा स्क्रीनशॉट घेतलेला आहे, तर त्याच्यात ऑथेंटिकेशन कसं करायला पाहिजे? सुसाईड मेसेज आणि त्याच्यामध्ये काय केलंय सर? टेक्स्ट मेसेजचं काय केलंय? स्क्रीनशॉट घेतलाय पण तो SMS त्याच्या मोबाईलमध्ये नाहीये, आहे त्याचा स्क्रीनशॉट घेतला त्यांनी. तर बरोबर, तर तो तुम्हाला ऑन रेकॉर्ड घेण्यासाठी नाही, ठीक आहे. आय थिंक तुम्ही जो स्क्रीनशॉट घेतलाय तो पंचांसमक्ष घेऊन, जसं आपण एखाद्या समजा क्राईम सीनवर गेलो, तिथं काहीतरी बॉडी पडली, आपण फोटो आपल्या प्रॉपर जे आपले ऑफिशियल फोटोग्राफर असतात त्यांच्या ह्याच्यातून घेऊन त्याचा आपण पंचनामा करतो, तसंही तुम्ही त्या SMS चा स्क्रीनशॉट म्हणजे दुसऱ्या कॅमेऱ्यावर त्याचा फोटो म्हणजे त्या मोबाईलवर पंचांसमक्ष उघडला, आम्हाला दिसला, त्याचा आम्ही त्याचा फोटो घेतला, त्या फोटोचा पंचनामा केला आणि मीन वाईल त्याचा आपल्याला फॉरेन्सिक रिपोर्ट सुद्धा घेणं आवश्यक आहे. दोन्ही जेव्हा तुम्ही पुट करता पॅरलली दिसतात, याच्यात आपल्याला टॅम्परिंग अवॉइड करायचं हेच आपल्याला माननीय कोर्टाला सांगायचंय. त्यामुळे तुम्ही तुमच्या ऑफिशियल फोटोग्राफरनी तो पंचांसमक्ष घेतलेला फोटो जरी तुम्ही ऍडमिसिबल करायचा प्रयत्न केला विथ द फॉरेन्सिक रिपोर्ट येईलच, दॅट विल बी व्हेरी हेल्पफुल, तुम्हाला त्याचा फार फायदा होईल. मोठा विषय आहे, पण डार्क वेबवर काही प्रश्न आहेत की डार्क वेबचे पुरावे मिळू शकतात का? डार्क वेबचे पुरावे मिळू शकतात का? डार्क वेबच्या बाबतीमध्ये मोस्ट ऑफ द टाइम असं लक्षात आलं की जी .onion वेबसाईट ऍक्सेस केली जाते किंवा काय, त्या वेबसाईटचा जेव्हा आपण सोर्स कोड बघतो त्याच्यामध्ये जर कुठले दुसरे इंडिकेटर्स दिले असतील किंवा ज्यांनी तयार केली त्याचं काही ईमेल किंवा अन्य काही बाबी दिल्या असतील तर त्याच्या थ्रू आपल्याला थोडीफार इन्फॉर्मेशन कुणी ती वेबसाईट तयार केली किंवा कोण एक्झॅक्टली ती सर्व्हिस देते ही मिळू शकते. प्लस त्याच्यामध्ये जे बिटकॉइनचे ऍड्रेसेस दिले त्याच्या सुद्धा वेगळ्या पद्धतीने त्याच्यात एक वेगळं ऍक्च्युअली हे होईल की बिटकॉइनचा ऍड्रेस असेल तर तो कशा पद्धतीने आपण थोड्याफार त्याची माहिती मिळवू शकतो. तर मोर ओव्हर मी तुम्हाला सांगाल डार्क वेबच्या बाबतीमध्ये एक गोष्ट मी सर व्हेरी मच क्लिअर ऑन दॅट की डार्क वेबचे जे युजर आहेत, जे लोक डार्क वेबच्या सर्व्हिसेस वापरतात, त्यांचे लॅपटॉप ही लोक जे ते सर्व्हिसेस देतात ते ट्रॅक करतात. कसे ट्रॅक करतात तर जेव्हा तुम्ही एखादी डार्कची वेबसाईट व्हिजिट करता त्या वेबसाईटवर काही स्क्रिप्ट्स असतात किंवा काही कोड असतात, ते ऑटोमॅटिकली तुमच्या डिव्हाइसवर डाउनलोड होतात. जेव्हा तुम्ही ते डिस्कनेक्ट करता त्या कोड्स मधनं त्या व्यक्तीला लक्षात येतं की त्यांचा युजर जरी टॉर ब्राउझरने वापरत असता तरी कुठं एक्झॅक्टली, कारण का ते जे मॅलिशियस कोड असेल किंवा न्यूली रिटर्न व्हायरस असेल, तो न्यूली रिटर्न व्हायरस तुमच्या कॉम्प्युटरवर प्लांट झाल्यानंतर नॉर्मली जेव्हा तुम्ही इंटरनेटला कनेक्ट होता तो व्हायरस तुमच्या कॉम्प्युटरचा IP ऍड्रेस अन्य माहिती त्या सर्व्हिस प्रोव्हायडरला पाठवत असतो. कारण का तो हे पण चेक करत असतो की त्या डार्क वेब मधनं ज्या चुकीच्या सर्व्हिसेस देतोय त्याच्यामध्ये पोलीस मे बी त्या सर्व्हिसेस मागून त्याला इन्व्हेस्टिगेट तर करणार नाही. जर डार्क वेबचे सर्व्हिस प्रोव्हायडर तुम्हाला ट्रॅक करू शकतात तर यू शुड ऑल्सो कीप अ कॉन्फिडन्स ऑफ ट्रॅकिंग दोज पीपल. बऱ्याचशा केसेसमध्ये डार्क वेबच्या ह्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला पेशंटली काम करून त्यांच्या वेबसाईटचं थोडक्यात सोर्स कोड चेक करून कुठंतरी चूक आपली त्या व्यक्तीची चूक झालेली असते ती आयडेंटिफाय करून आपण त्यापर्यंत पोहोचू शकायला नक्कीच आपण प्रयत्न करायला हवा. ओके. खाजगी लॅब कडून तपासणी केली तर कोर्टात ती ग्राह्य आहे का? खाजगी लॅबकडनं तपासणी केली तर ती कोर्टात ग्राह्य आहे का हा खूपच ज्वलंत प्रश्न आहे खरं, टू बी व्हेरी फ्रँक विथ यू. मोस्ट ऑफ द टाइम खाजगी लॅब मधनं आता पण तुम्हाला सांगतो, आता समजा मी कधी वकील नसतो डिफेंडंट, मी वकील नाहीच आहे टू बी फ्रँक, पण मी असेल वकील तर मी म्हणाल की खाजगी लॅबवाल्यांनी हा रिपोर्ट दिलाय हा त्यांनी स्वतःच्या मनाने ड्राफ्ट करून दिलाय असं मी एक नॉर्मल जरी मी त्याच्यामध्ये कोर्टामध्ये जर मी तसं ऑब्लिगेशन त्याच्यावर घेतलं
तर हाऊ कॅन इट कॅन बी प्रूव्ड की बाबा खासगी लॅबनी हे व्यवस्थितच केलेले. सो ह्याच्यामध्ये असं आहे की खासगी लॅबचा रिपोर्ट आणि फॉरेन्सिकचा रिपोर्ट मॅच झाला तर आपण म्हणू शकतो की खासगी लॅबने रिपोर्ट दिलाय तो बऱ्यापैकी व्हॅलिड आहे. पण खासगी लॅबचा रिपोर्ट आय विल से की मोर ओव्हर जेव्हा ह्या, कारण का मे बी डिस्ट्रिक्ट कोर्टला मे बी इन केस कधी कधी तो आउट ऑफ द हे ऍक्सेप्ट झाला, तर जेव्हा ती केस हायर कोर्टात जाते जेव्हा तो मॅटर जास्त सिरियस बनायला लागतो, खासगी लॅबची वैधता खूप मेजरली चॅलेंज केली जाऊ शकते त्या केसमध्ये, की यांनी वापरलेले सॉफ्टवेअर योग्य आहे का, यांनी वापरलेले प्रोसेस योग्य आहे का, मोरोवर यांनी वापरलेलं जे काय त्यांनी जो काय इन्व्हेस्टिगेटर त्याच्यावर काम करत होता तो फॉरेन्सिक एक्सपर्ट नक्की होता की नाही, अशा बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन तो पुरावा डिस्कार्ड केला जाण्याची शक्यता वाढते. त्यामुळे मला असं काय वाटतं की खासगी लॅबकडनं घेतलेला पुरावा तुम्ही ऍज अ की बाबा हा प्रायमरीली आम्हाला हे मिळालेलं आहे आणि स्टेट फॉरेन्सिक कडनं आम्ही ह्या अनुषंगाने स्टेट फॉरेन्सिकला आम्ही प्रश्न दिलेले आहेत, स्टेट फॉरेन्सिकचा रिपोर्ट खासगी लॅबचा रिपोर्ट मॅच झाला, नथिंग लाईक दॅट. ओके. आणि एकाने विचारले घटनास्थळावर गेल्यावर तिथे राउटर आहे हे कसं ओळखायचं आणि त्याचा लॉक कसा बघायचा? राउटरचं मी तुम्हाला सांगेल, अगेन तुम्हाला परत राउटर हा जो आहे हा मोर ओव्हर केबलनी कनेक्टेड असतो. तिथे गेल्यानंतर तुम्ही अगेन जर तुम्ही तिथं केबल वाईज चेक केला, लॅनची आपली जी कॅट 5 केबल असते, जी लॅन केबल असते त्याच्यानीच कनेक्टेड असतात मोस्टली राउटर कुठल्या कंपनीचं आहे हे गुगल सर्च करायचं. गुगल सर्च केल्यानंतर त्या कंपनीच्या त्या राउटरचे सगळे फीचर येतात, त्याच्यामुळे चेक करायचं की हा राउटर स्वतःकडे काय लॉक ठेवतो का. जर तो राउटर त्याच्या आतमध्ये काही लॉक ठेवत असेल किंवा तो त्याच्याकडे काही प्रोव्हिजन आहे की हा लॉक कुठेतरी दुसरीकडे हे करतो, तर त्या केसमध्ये तुम्ही ते लॉक जप्त करू शकता. पण जे होम यूज साठी जे राउटर वापरले जातात मोस्ट ऑफ द टाइम त्या राउटर्समध्ये लॉक किपिंग फॅसिलिटी किंवा लॉक ठेवण्याची क्षमता नसते किंवा कधी कधी खूप कमी असते. तर या केसेसमध्ये मी म्हणेल तो राउटर कुठल्या कंपनीचा ह्याची इन्फॉर्मेशन तुम्ही गुगलवरनं मॉडेल वगैरे थोडंसं इन्फॉर्मेशन चेक केली तुम्हाला लगेच सर्व इन्फॉर्मेशन क्लिअर होऊन जाईल. ओके. काही फ्री सीडीआर सॉफ्टवेअर्स आहेत का? फ्री सीडीआर सॉफ्टवेअर तर टू व्हेरी फ्रँक नाहीयेत. जे फ्री देत होते त्यांनी आता पेड केलेले आहेत. पण मी तुम्हाला सांगतो सीडीआर ते सॉफ्टवेअर एक्झॅक्टली काय करतं. तुम्हाला सांगतो पिवोट टेबल नावाची एक एक्सेलची फंक्शनॅलिटी आहे. आपले हे 99% सीडीआर सॉफ्टवेअर ह्या पिवोट टेबल्स बॅकग्राऊंडला हे त्या एक्सेल शीटवर पिवोट टेबल लावूनच तुम्हाला फिल्टर डेटा देत असतात. मी तर तुम्हाला म्हणेल थोडंसं वेळ काढा, थोडा ताण द्या स्वतःला आणि पिवोट टेबल जर तुम्ही शिकून घेतला तर तुम्हाला कुठल्याही सॉफ्टवेअर शिवाय फक्त सीडीआर नाही तर टीडीआरचं सुद्धा तुम्ही अनालिसिस करू शकता. स्वतःचा फॉर्म्युला डिफाईन करून तुम्ही त्याच्यातून घेऊ शकता. थोडंसं टेक्निकल आहे, थोडंसं तुम्हाला हे करायला लागेल, पण फ्री नाहीये. मग अदरवाईज पेड सॉफ्टवेअर आहेत आणि मी पेड सॉफ्टवेअर कोणाचं प्रमोट करत नाही टू व्हेरी फ्रँक, त्यामुळे मी त्याचं कुठलंही नाव घेणार नाही. ओके. एकाने विचारलंय डीव्हीआरचा व्हिडिओ पेन ड्राईव्ह मध्ये घेतला बरोबर तर तो चालेल का? पेनड्राईव्ह मध्ये घ्यायचा नक्कीच चालेल, पण जसं मी तुम्हाला सांगितलं पेनड्राईव्ह फॉर्मॅट करायचा, त्याच्यामध्ये आधीच्या कुठल्या फाईल्स नाही ठेवायच्या. पेनड्राईव्ह मध्ये घेतल्यानंतर जर तुमच्याकडे राईट ब्लॉकर असेल तर तुम्ही त्याची सीडी मध्ये कन्वर्ट करू शकता, कारण का पेनड्राईव्ह जर तुम्ही राईट ब्लॉकरनी जर लॅपटॉपला जोडला त्याच्यामध्ये काहीच चेंजेस होणार नाही. आणि पेनड्राईव्ह तसा अदरवाईज तुम्ही सील करून डायरेक्ट फॉरेन्सिकला सुद्धा पाठवू शकता. पण राईट ब्लॉकर असेल तर तुम्ही सीडी करायला काही हरकत नाही. आता राईट ब्लॉकर बद्दलच एक प्रश्न होता. राईट ब्लॉकर शिवाय हॅश व्हॅल्यू काढली तर ती कोर्टात ग्राह्य धरता येईल का? आणि दुसरा प्रश्न होता की एकच राईट ब्लॉकर वेगवेगळ्या गुन्ह्यात वापरता येतो का? हो, एक राईट ब्लॉकर तुम्ही वेगवेगळ्या गुन्ह्यात नक्कीच वापरू शकता. मी त्याचं उत्तर आधी देईल कारण का ते चांगलं आहे. दुसरं म्हणजे विदाऊट राईट ब्लॉकर हॅश व्हॅल्यू काढली तर आम्ही असं बघितलेलं आहे की बऱ्याचशा गुन्ह्यांमध्ये ती चेंज होऊ शकते. आणि जर तुम्ही काढलेली हॅश व्हॅल्यू आणि फॉरेन्सिकनी काढलेली हॅश व्हॅल्यू मॅच नाही झाली तर ते म्हणतील टॅम्पर्ड एव्हिडन्स. सो व्हॉट आय फील की तुम्ही राईट ब्लॉकर शिवाय हॅश व्हॅल्यू काढायच्या फंदात पडू नका. सॉफ्टवेअर बेस्ड सुद्धा राईट ब्लॉकर असतात, म्हणजे काही काही सॉफ्टवेअर मध्ये असतं हा राईट ब्लॉक झालेलं आहे, पण सॉफ्टवेअर बेस्ड राईट ब्लॉकर एवढे इफेक्टिव्ह नसतात. खरं सांगू पोलिसांसाठी राईट ब्लॉकर जसं मला वाटतं सर गन प्रत्येक पोलिसाला आवश्यक आहे तसं राईट ब्लॉकरची सुद्धा खास करून डिजिटल एव्हिडन्सच्या बाबतीमध्ये असणं आवश्यक आहे. राईट ब्लॉकर जर तुम्ही बघितले तर अगदी 20,000 सुद्धा अवेलेबल आहेत, खास करून जे पेनड्राईव्ह साठी असतात, म्हणजे 15 ते 20,000 दरम्यान सुद्धा मिळू शकतात. सो त्या अनुषंगाने जर तुमच्याकडे एक राईट ब्लॉकर आहे ज्याच्यामध्ये तुम्ही पेनड्राईव्ह जोडू शकता, असा जर राईट ब्लॉकर जर तुम्हाला मिळाला तर तुम्ही डीव्हीआरच्या बाबतीमध्ये डीव्हीआर मधलं फुटेज पेनड्राईव्ह मधनं तुम्ही त्याची सीडी क्रिएट केली आणि तुम्ही सीडीची जरी हॅश व्हॅल्यू काढली तरी तीच येणार आहे, पेनड्राईव्हची जरी काढली तरी तीच येणार आहे, कारण का तुम्ही टॅम्परिंग कुठंच केलेलं नाही, राईट ब्लॉकरने ते कम्प्लिटली ब्लॉक केलेलं आहे. सो त्या केसेसमध्ये मी कधीच रेकमेंड करणार नाही की विदाऊट राईट ब्लॉकर तुम्ही हॅश व्हॅल्यू काढावी. हॅश व्हॅल्यू काढायला काही फ्री सॉफ्टवेअर आहेत का किंवा कोणतं सॉफ्टवेअर तुम्ही रिकमेंड कराल?
विनेक्स हे खूप चांगलं सॉफ्टवेअर आहे, जे की तुम्हाला हॅश व्हॅल्यू काढायच्या फंक्शनॅलिटीसाठी फ्री ऑफ कॉस्ट मिळतं. तुम्ही गुगल केलं तरी तुम्हाला ते सॉफ्टवेअर मिळून जाईल. लेटेस्ट व्हर्जन वापरा. ऍज लॉंग एज तुम्ही हॅश अल्गोरिदम सेम ठेवताय, तुमची हॅश व्हॅल्यू सेम यायला पाहिजे, हे तत्व आहे. मग त्याच्यामुळे तुम्ही कुठलेही सॉफ्टवेअर वापरा, पण मी विनेक्स सॉफ्टवेअर तुम्हाला याच्यामध्ये रेकमेंड करेन. ओके. फोन हॅक झालेला आहे हे कसं कळतं? फोन हॅक झाल्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एक तर तुमच्या फोनची बॅटरी खूप लवकर डाऊन व्हायला लागते. तुमचा जो डेटा आहे तो खूप लवकर संपायला लागतो, जो तुमच्या मोबाईलचा डेटा आहे तो. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, काही सॉफ्टवेअर आहेत, फायरवॉलची सॉफ्टवेअर आहेत, ती जर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये टाकली तर अजून एक तुम्ही गोष्ट करू शकता. म्हणजे कुठले सॉफ्टवेअर टाकायच्या ऐवजी तुम्ही मोबाईलच्या डेटा कन्झम्पशन मध्ये जा. कुठलं ऍप सगळ्यात जास्त डेटा अपलोड करतंय हे तुम्ही जर बघितलं तर त्याच्यातून तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल की एक थर्ड पार्टी ऍप आहे जे तुम्ही नॉर्मल ऍप्लिकेशन मध्ये दिसत नाहीये, पण ऍप्लिकेशन डेटा युसेज मध्ये ते प्रॉम्प्ट होतं, कारण का त्याच्यामध्ये ते कॅल्क्युलेट करते की हे ऍप जास्त डेटा कन्झ्युम करते. तर अशा पद्धतीने तुम्ही त्याच्यामध्ये जाऊन चेक करू शकता. मोबाईल डेटाचं ह्याच्या सेटिंग मध्ये तुम्हाला बघतं की कुठलं ऍप्लिकेशन किती इंटरनेट वापरतं. एखादा अननोन सॉफ्टवेअर तुम्हाला तिथं सापडू शकतं. सो त्याच्या पद्धतीने तुम्ही चेक करू शकता मोबाईल हॅक झालेला आहे अथवा नाही. ओके. आणि तुम्ही अजून एक सर ह्याच्यामध्ये एवढं सांगेल मी, तुम्हाला जर वाटत असेल तुमचा मोबाईल हॅक होऊ नये, खास करून पोलीस ऑफिसर्सना, कॅस्परस्कीचा फ्री अँटीव्हायरस गुगल प्ले स्टोअरवर मिळतो. तुम्ही तो वापरा, फ्री आहे. पेड घेतला तर उत्तम, अगदी 40-50 रुपयाला तो मिळतो. तो जर असेल तर हॅक करण्यासाठी आधी व्यक्तीला तो अँटीव्हायरस अनइन्स्टॉल करायला लागेल आणि मग तुमचा मोबाईल हॅक होईल. सो त्यात वे मी तुम्हाला रेकमेंड करेल. मी स्वतः वापरतो, तुम्हाला सुद्धा मी ते रेकमेंड करेल. एकाने विचारलंय, सायबर सेलने जर मेटा डेटा काढला तर तो कोर्टामध्ये चालेल का? एक्सपर्ट कडूनच काढून घ्यावा लागेल? सायबर सेलनी जर फॉरेन्सिक प्रॅक्टिसेस, राईट ब्लॉकर वगैरे व्यवस्थित वापरून काढला असेल तर सायबर सेलच्या 65B नी नक्कीच कोर्टामध्ये आपण तो सादर करू शकतो. आणि ऍट द सेम टाइम आपल्याला फॉरेन्सिकला पण पाठवायचंच आहे. स्टेट फॉरेन्सिक कडनं आपल्याला सुद्धा ते घ्यायचं आहे. मला माहिती वेळ लागतो, पण आय थिंक गव्हर्नमेंट विल डू समथिंग ऑन दॅट. आय थिंक जसं प्रत्येक जिल्ह्यात एक लॅब त्यांनी तयार केली पोलिसांच्या इन्व्हेस्टिगेशनसाठी, तशी फॉरेन्सिक्स केली तर आय थिंक हा लोड जो आहे डिजिटल एव्हिडन्सचा तो नक्कीच कमी होईल. आणि गोइंग फॉरवर्ड डेफिनेटली तरतूद गव्हर्नमेंटला करावीच लागेल. मला वाटतं वेळेअभावी आपल्याला थांबावं लागेल, कारण खूप प्रश्न आहेत आणि हा विषय पण खूप इंटरेस्टिंग आहे. नक्कीच सांगणंही खूप छान आहे, सगळ्यांना उपयोगी विषय आहे. तर आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा याच्या पुढचे पण वेबिनार्स वेगवेगळ्या विषयांवर घेता येतील. नक्कीच. हॅश व्हॅल्यूचा किंवा ओपन सोर्स इंटेलिजन्स विषय मोठा आहे, पोलिसांना खूप गरजेचं आहे. तुम्ही सर्वांच्या वतीने, अटेंड करणाऱ्यांच्या वतीने, CPRच्या वतीने, MPA नाशिकच्या वतीने श्री योगेश थानगे यांचे आभार मानतो आणि वरिष्ठांच्या परवानगीने वेबिनार संपला असं जाहीर करतो. थँक्यू सर.